Today we are going to start something new. आज एक नवीन विषय मी सुरू करणार आहे. Thanksgiving will affect your innermost life. आभार प्रदर्शन तुमच्या अगदी आतील जीवनावर परिणाम करेल. We'll open our Bibles to 1 Timothy chapter 2 verse 1. 1 तिमोथी याचा दुसरा अध्याय आणि त्यातलं पहिलं वचन आपण सर्वांनी काढा. I exhort you therefore that first of all supplications, prayers, intercessions and giving of thanks be made for all men. 1 तिमोथी दुसरा अध्याय आणि त्यातलं पहिलं वचन. तर सर्वात प्रथम हा बोध मी करतो की माणसांसाठी विनंत्या, प्रार्थना, रदबदल्या, उपकार स्तुती या कराव्या. So now tonight, तास tonight I'm saying this morning, आज या सकाळी we are going to learn some vital lessons on praise and worship and thanksgiving. स्तुती, आराधना, आभार प्रदर्शन किंवा उपकार स्तुती यावर शिकण्यासारखे थोडे महत्त्वाचे धडे मी तुम्हाला देणार आहे. And how these things will affect our innermost life, our आणि soul. या गोष्टींचा परिणाम आपल्या आतील जीवनावर किंवा आपल्या जीवावर कशा पद्धतीनं होणार किंवा होतो याचा अभ्यास मी थोडासा तुम्हाला देणार आहे. Soul in Greek is life. ग्रीक भाषेमध्ये किंवा हेलेंडी भाषेमध्ये जीव म्हणजे जीवन. Soul means life. जीव म्हणजे जीवन. So it's going to affect your innermost life. तर तुमच्या आतील जीवावर, जीवनावर उपकार स्तुतीचा किंवा स्तुती आराधनेचा परिणाम होणार आहे. Now if there's anybody who is a true steward, जर कोणी खरा कारभारी किंवा सेवक आहे or he is a good businessman, किंवा जर कोणी खरा व्यावसायिक आहे he would know where his rewards would come from. तर त्या खऱ्या व्यावसायिक माणसाला, त्या कारभाऱ्याला कळत असतं की मला प्रतिफळ कुठून मिळेल Amen. किंवा कुठून माझा फायदा होईल. But there is one commodity on this earth, कारण या जगामध्ये एक अशी वस्तू आहे, beside winning of souls, आत्मे जिंकणे या गोष्टी पलीकडे किंवा आत्मे प्रभूसाठी जिंकायचे असतात, याहून पलीकडे यापेक्षा अजून सुद्धा एक काहीतरी या जगात आहे. that if you invest in, आणि त्यामध्ये जर आपण गुंतवलं then you will occupy the rest of your lives in this truth. तर सत्य कळल्यानंतर या सत्यातच तुम्ही तुमचं उरलेलं संपूर्ण आयुष्य राहाल. And that is your character. आणि ते सत्य म्हणजे तुमचं चारित्र्य. The more you invest in your character, तुमच्या या चारित्र्यामध्ये किंवा ज्याला आपण कधी कधी आपलं व्यक्तिमत्व किंवा आपला स्वभाव म्हणतो, त्यात जेवढं तुम्ही गुंतवाल the more rewards you will get in heaven. तेवढं तुम्हाला स्वर्गात जास्त प्रतिफळ मिळेल. Now a businessman knows where his gains are, एखाद्या व्यापारी माणसाला माहिती असतं की कुठे गुंतवल्यानंतर माझा फायदा होईल, and he will invest only in those areas, आणि त्याच भागामध्ये तो व्यापारी आपला पैसा म्हणा किंवा आपल्या वस्तू म्हणा गुंतवतो. because he is out there to make profit. कारण की तो व्यापारी किंवा तो बिझनेसमन, तो व्यावसायिक माणूस तो धंदा किंवा तो व्यवसाय फायदा करण्यासाठीच करत आहे, नुकसान करायला कोणी धंदा करत नाही. He knows, त्याला ठाऊक आहे if I invest here, if I put my money here, I will get dividends. माझा पैसा जर मी या ठिकाणी टाकला तर यातून माझा एवढा फायदा होणारच. Now in the spiritual realm, आता हे जगिक झालं. आध्यात्मिक जगतात for us Christians, आपण जे ख्रिस्ती लोक आहोत, we also should know where our profit lies. आपणा ख्रिस्ती लोकांना सुद्धा आतापर्यंत कळायला हवंय की आपला फायदा आणि आपलं प्रतिफळ येशू ख्रिस्तामध्ये राहिल्यानंतर काय केल्याने आपल्याला प्रतिफळ मिळतं ब्रदर, हे आता समजायला हवं. Now each one has got his salvation, प्रत्येकाला तारण तर मिळालेलंच आहे. and we have not earned for our salvation. आपण सगळेच बिलीवर आहोत, सगळेच तारलेले आहोत, आणि ते तारण मिळताना आपण काही मेहनत केलेली We नाही. never worked for it. आपण त्या लायकीचे नव्हतो, आपण त्या तारणासाठी काही मेहनत केलेली नाही. We got it free. तर आपल्याला मोफत किंवा फुकट हे तारण देवाने दिलेलं आहे. Now since we got our salvation free, then God is not going to hand over gifts to us आता or आपल्याला rewards for तारण, us. आता आपल्याला तारण फुकट मिळालेलं आहे, म्हणून परमेश्वर आपल्याला प्रतिफळ सुद्धा फुकट देणार नाही. There has to be a work of the soul. तर जीवामध्ये कार्य झालं पाहिजे. And if there is an effective work of the soul, you will get your rewards in heaven. आणि जीवामध्ये जर प्रभावशाली कार्य झालं तर मग त्याचं प्रतिफळ किंवा त्याचं बक्षीस किंवा त्याचा फायदा आपल्याला स्वर्गात होईल. And all our rewards are based on our character. आणि आपली सगळी प्रतिफळं तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, आपण जे काही करतो, करायला जातो, ते सगळं शेवटी आपल्या चारित्र्यावर, आपला स्वभाव कसा आहे, आपली वर्तणूक कशी आहे यावर अवलंबून आहे. Amen. आमेन. Labor is important. आणि कष्ट महत्त्वाचे आहेत, कष्ट आहेत, You मेहनत have to आहे. labor for God. तुम्ही सुद्धा देवासाठी कष्ट केले पाहिजे. But behind that labor,
should come character. पण ते कष्ट करताना जो स्वभाव आहे तो महत्वाचा आहे. कसल्याही पद्धतीचा स्वभाव ठेवायचा आणि प्रभूसाठी कामं करत राहायची त्याला काही अर्थ नाही, त्याला एकही प्रतिफळ नाही. तर प्रभूसाठी काम करताना पण स्वभाव चारित्र्य चांगलं पाहिजे. The deciding factor for your rewards in heaven is based not only on your work, but what drives that work, what kind of character drives that work. तर तुम्ही नेहमी हे लक्षात ठेवा, प्रभूसाठी तुम्ही जे कार्य करता, सेवा करता, आणि तुम्हाला माहिती आहे की प्रभूसाठी काम केल्यानंतर हे कॉमनली सगळ्या बिलीवर लोकांना माहिती असतं की प्रभूसाठी कार्य केलं तर आपल्याला स्वर्गामध्ये त्याचं प्रतिफळ मिळतं, मिळणार आहे वगैरे वगैरे, हे सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून सगळे प्रभूसाठी काही ना काही कार्य करायला पुढे येत असतात. पण ते कार्य करत असताना ही एक अतिशय महत्त्वाची बाब तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा, आणि ती म्हणजे ते काम करताना, ती सेवा करताना, ते कार्य करताना आपलं चारित्र्य, आपला स्वभाव, आपली वर्तणूक कशी आहे. Amen. So Amen. it's not what we possess. तर आपल्याकडे जे आहे म्हणजे सगळं झालं असं नव्हे. It's not even the gifts that have been given to us wherein we use it for power ministry. किंवा आपल्याला देवबापांनी जी दानं दिलेली आहेत त्या दानांचा वापर आपण परमेश्वराचं महान सामर्थ्य आणि माइटी पॉवर मी डिस्प्ले करूनच राहणार आहे आज, असं करण्यासाठी फक्त देवबापाने आपल्याला दिलेलं नाही. Even in those things you will not get a reward. तर त्यामध्ये सुद्धा ते करताना सुद्धा आपल्याला प्रतिफळ नाही मिळणार. See, it's not what we possess. आपल्याकडे जे आहे त्यातून नाही, It's not what we gather. किंवा आपण जे जमा करतो त्यातूनही नाही. It's not even based on our works. आपल्या कामांवर सुद्धा आधारभूत आपल्याला प्रतिफळ मिळणार नाही. Because कारण whatever we do work for Him, it is for Him and आपण- through Him and by His grace and by His mercy. नेहमी आपण हे लक्षात ठेवायचं की आपण प्रभूसाठी जे काही कार्य करतो ते परमेश्वराने आपल्यावर कृपा केली, देवबापाची माझ्यावर कृपा झाली म्हणून हे कार्य मी करत आहे. ही जी एक बाब आहे ती प्रत्येकानं नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की त्यांनी जर माझ्यावर कृपा केली नसती तर मी काय चर्चला येणार आहे आणि काही देवासाठी कार्य करणार आहे. त्याची इच्छा झाली, त्याची कृपा झाली म्हणून तुम्ही मला किंवा आपल्या सर्वांना हे सगळं येऊन चर्चमध्ये काम करताना का सेवा करताना पाहताय. No matter how many miracles we operate through आणि our मग lives, आपल्या जीवनाद्वारे किती आपल्या सेवेमध्ये चमत्कार झाले because तरी सुद्धा, कारण की all those things, या ज्या काही गोष्टी आहेत, gifts दान, and salvation तारण, is free. मोफत आहे. None of us earned it. आपल्यातलं कोणीही ते मेहनत करून कमवून आलेलं नाही. They're all gifts of the Holy ही Spirit, सगळी पवित्र आत्म्याने दिलेली दानं आहेत gifts of God. आणि देवाने दिलेली दानं आहेत. So we cannot boast on these gifts. तर या सगळ्या दानांवर अभिमान बाळगून चालणार नाही. Some people say, I am saved. काही लोक म्हणतात माझं तारण झालं, I am a believer. मी बिलीवर. See, we didn't do anything to become a believer. We just said yes to Jesus. आपण कुठं काय केलंय ते तारण प्राप्त करून घेण्यासाठी? आपण काही दगड फोडलेली नाहीयेत उन्हामध्ये जाऊन. तर देवाची कृपा झाली आणि मला तारण मिळालं. See, but the most precious commodity or treasure that we bring back is the formation of our character. पण सगळ्यात महत्वाची बाब जर आपण आपल्यामध्ये जतन करून वर घेऊन जाऊ आणि ज्याच्यावर आधारित आपल्याला प्रतिफळ मिळेल ती बाब म्हणजे आपलं चारित्र्य, आपला स्वभाव. Amen. आमेन. Your character will push your rewards towards you. तुमचा जो स्वभाव आहे, तुमची जी वर्तणूक आहे ती तुम्हाला प्रतिफळांकडे ढकलेल. You cannot bring gold and silver into heaven, सोनं चांदी आपण स्वर्गात घेऊन जाऊ शकत नाही. but surely you can bring things done with your character. पण नक्कीच आपल्या स्वभावामध्ये फरक पाडून, आपलं चारित्र्य सुधरवून, आपला स्वभाव सुधरवून, आपली वर्तणूक सुधरवून आपण स्वर्गात जाऊ शकतो. Because there lies the formation of the soul. कारण मग तिथं आता हा जीव बनला, जीव तयार झाला असं म्हणतो. Amen. Hallelujah. Some people think काही लोकांना असं वाटतं that the moment they die, की ज्या क्षणाला मी मरीन instantly they will have a perfect character in heaven. मग लगेचच मला स्वर्गामध्ये एक परिपूर्ण स्वभाव प्राप्त होईल. It wouldn't be that way. पण असं होणार नाहीये. See, our character will remain the way it has developed the time you have died. ज्या क्षणाला तुम्ही मरण पावलात त्या क्षणापर्यंत तुमचं चारित्र्य जसं होतं तेच चारित्र्य घेऊन तुम्ही स्वर्गात जाणार आहात. स्वर्गात जाऊन तुम्ही मेल्यानंतर काही सडनली काहीतरी चमत्कार होऊन तुमचं See- चारित्र्य अगदी फार शुद्ध पवित्र धुतलेलं होणार नाही. You cannot have a perfect character. तुम्ही परिपूर्ण चारित्र्य किंवा एक स्वभाव प्राप्त करू नाही शकत. That's why we need to mature in our character. म्हणून कसं असतं, एकदा आपण बिलीवर झालो, प्रभूकडे आलो की त्याच्यानंतर आपला हा जो स्वभाव आहे, आपली वर्तणूक, आपलं चारित्र्य जे आहे त्याला डे बाय डे आपण सुधरवून एका समंजस लेवलकडे आणायला लागतं. There are degrees of the growth. आणि त्यामध्ये वाढीचं प्रमाण आहे. Some people die काही लोक मरतात before their character has been developed completely. त्यांचं चारित्र्य पूर्णपणे
परिपक्व होण्या अगोदरच मरतात. Amen. Amen. So we will be in a spiritual condition and character in which we die. तर आपण ज्यामध्ये मरतो त्याच अवस्थेमध्ये वर जाणार आहोत आणि त्या मरताना आपली जी अवस्था होती, मरताना आपला जो काही स्वभाव होता, जे काही चारित्र्य होतं, ते त्या क्षणाला घेऊन आपण वर जाणार आहोत. Paul says there is one glory for the moon, there is one glory for the sun, there is one glory for the stars. पौल म्हणतो चंद्राचं एक वैभव आहे, ताऱ्यांचं एक वैभव आहे, सूर्याचं एक वैभव आहे. And even among the stars there is variation of glory. आणि ताऱ्यांमध्ये, चांदण्यांमध्ये सुद्धा वैभवात फरक पडतो. Even so, त्याच रीतीनं when we enter heaven, ज्याला आपण सारे बिलीवर स्वर्गात जाऊ, we will have variations in our glory. आपल्या वैभवामध्ये सुद्धा टप्प्याटप्प्यानं फरक हा पडणारच आहे. Amen. म्हणजे आपल्याला जे काही प्रतिफळ मिळणार आहे, जो काही गौरव आपला स्वर्गामध्ये आपल्याला मिळणार आहे, त्यामध्ये फरक तर पडणारच आहे. Whereas in our spiritual condition we are आणि all saved. आपली जी आत्मिक दशा आहे, आत्मिक अवस्था म्हणायला गेलं तर आपली आत्मिक अवस्था सगळ्यांची काय आहे की आपण सगळे तारलेले आहोत. Amen. आमेन. So if we know the Lord partially, तर आपल्याला जर अर्धा प्रभू कळला, that will be the state we will be in. तर त्या अर्ध्या प्रभू कळलेल्या अवस्थेत देव न करो आपण मेलो तर त्याच अवस्थेत आपण वर जाणार. That's why we need to progress into the depths of God. मग असं नाही करायचं. तारण मिळाल्यानंतर पुढं काय, तर तारण मिळाल्यानंतर परमेश्वराच्या गहन गोष्टींमध्ये प्रवेश करायला ताबडतोब सुरुवात करा. Because that's the greatest treasure you can bring to heaven. कारण की ते सगळ्यात मोठा खजिना आहे चारित्र्याचा, स्वभावाचा, See, की जो तुम्ही वर घेऊन जाणार आहात. Once you know Jesus, एकदा तुम्हाला येशू कळला you don't become perfect, की लगेच तुम्ही परिपूर्ण होत नाही, but the knowledge of Jesus makes you perfect. पण येशूचं ज्ञान तुम्हाला परिपूर्णतेकडे नेतं. The more you know, or the more you come closer to God and know Him, that shows your development in your solical character. जेवढं तुम्हाला समजायला लागेल, जेवढं तुम्हाला प्रभू कळायला लागेल, जेवढं तुम्ही प्रभूच्या जवळ आणि जवळ जाल, त्यावर आधारित मग तुमचा स्वभाव आणि तुमचं चारित्र्य आणि तुमचा जीव सुद्धा दिवसेंदिवस बदलत जाईल. There was a man of God who had the experience of the visitation to heaven. एक परमेश्वराचे सेवक होते आणि त्यांच्या जीवनात त्यांना हा अनुभव आला काय की ते स्वर्गात गेले. And he stated जिवंत असताना त्यांना स्वर्ग भेटीचा अनुभव मिळाला आणि ते असं म्हणाले, that there was a festival occasion एक सण चालला होता बर, when he was taken up in the spirit to heaven. जेव्हा आत्म्यामध्ये त्या सेवकाला स्वर्गात उचलण्यात आलं, त्याला ते असं म्हणतात की स्वर्गात एक सण चालला होता And where all the saints were invited in this great banquet hall. आणि सगळे संत बोलावलेले होते त्या महान मेजवानीच्या हॉलमध्ये. And the angel told this Christian, or देवदूताने, this man of God, देवदूताने या ख्रिश्चन देवाच्या सेवकाला सांगितलं that heaven observes 2 festivals a year. स्वर्ग वर्षातून 2 सण पाळतं म्हणे. And each festival can last for 5 to 7 days. आणि प्रत्येक सण जो आहे स्वर्गामध्ये, त्या देवदूताने त्या सेवकाला असं सांगितलं की इथं 2 सण स्वर्गात वर्षातनं 2 सण पाळले जातात आणि त्यातून हे दोन्ही सण जे असतात त्यात पहिला सण 5 ते 7 दिवसाचा आणि दुसराही 5 ते 7 दिवसाचा चालतो. So on arriving at this great banquet hall, तर या महान अशा मेजवानीच्या हॉलमध्ये जाऊन this man of God saw many tables and chairs. या परमेश्वराच्या सेवकाने बऱ्याच खुर्च्या आणि टेबल मांडलेले पाहिले And he wondered how the angel escorting him could know where his seat would be. आणि हा देवाचा सेवक आता विचार करत होता की माझं जे काही टेबल असणार आहे किंवा जिथं मी जाऊन बसायचं आहे त्या देवदूताला कसं समजणार आहे. The angel said, that is not a problem. तर देवदूत म्हणाला की नाही, तो काही प्रॉब्लेम नाही, I will take you. मी तुम्हाला घेऊन जातो. He simply led him to a seat in a place reserved for him. आणि देवदूताने अगदी सरळसोट जाऊन या देवाच्या सेवकाला जी जागा त्यांच्यासाठी नेमलेली होती त्या जागेवर नेऊन बसवलं. And while this man of God was seated on his chair, आणि हा देवाचा सेवक जाऊन त्यांच्या खुर्चीवर बसलेला असताना he noticed त्यांनी असं पाहिलं that the chairs that were closest to the throne of God, परमेश्वराच्या सिंहासना जवळ, अगदी जवळ ज्या खुर्च्या होत्या they were the most beautiful and sparkling beyond description. त्या सर्वात सुंदर खुर्च्या होत्या, अतिशय चमकदार आणि अतिशय सुंदर खुर्च्या, म्हणजे परमेश्वराच्या सिंहासनाच्या अगदी जवळच्या खुर्च्या. And the more further he went, he saw that the chair's glory became lesser and lesser. आणि जसं मग परमेश्वराच्या सिंहासनापासून खुर्च्यांचं अंतर लांब लांब होत गेलं तसं त्या खुर्च्यांचं सौंदर्य आणि वैभव सुद्धा फिकं पडत And गेलं. this angel told this saint of God आणि या देवदूताने या देवाच्या सेवकाला सांगितलं that the saints who were closest to God while on earth, की जे देवाचे सेवक किंवा संत पृथ्वीवर असताना परमेश्वराच्या फार समीप किंवा जवळ होते they were given those special beautiful seats त्यांना या सुंदर खुर्च्या दिलेल्या आहेत. according to the state of their spiritual life and intimacy they had with God while they died. त्यांचा आध्यात्मिक जीवन बघून
आणि जी जवळीकता त्यांनी प्रभूशी साधलेली होती ती जवळीकता बघून त्यांना या प्रभूच्या सिंहासनाजवळच्या सुंदर खुर्च्या दिलेल्या आहेत. And those who were the fathers, they had not completely developed in their character. आणि ज्या खुर्च्या परमेश्वराच्या सिंहासनापासून लांब ठेवलेल्या आहेत, ज्यांचं सौंदर्य आणि वैभव पण जरा कमीच आहे, ते असे संत की जे परमेश्वराच्या जास्त समीप आलेले नाहीत. And these were the ordinary Christians who lived ordinary lives, never lived for God. आणि हे जे सगळे लांब खुर्च्यांवरचे होते ते साधे ख्रिस्ती होते, म्हणजे आपलं नावाला ख्रिस्ती, रुटीन लाईफ. And this angel said, आणि हा देवदूत बोलला, the ones who are closest to the throne, they have developed much in their character. जे संत परमेश्वराच्या सिंहासनात जवळ बसलेले आहेत ते आपल्या चारित्र्यामध्ये, ते आपल्या स्वभावामध्ये सुधारलेले, फार परिपक्व झालेले, समंजस वर्तणुकीचे आहेत. And those people of the same character shared the same glory. आणि तेच त्या चारित्र्याचे, त्याच गौरवानं, त्या वैभवाने राहिलेले आहेत. And they had even fellowship with those of the same glory. आणि तेच वैभव असलेल्यांशी त्यांनी सहभागिता साधलेली आहे. And those people who had the highest glory, if they wanted to meet their subordinates who had the lesser glory, they had to bring down the glory to the level of the other fellow that they can have conversation with those people. म्हणजे खालच्या पातळीमध्ये ज्यांचं वैभव आहे, जे परमेश्वराच्या जास्त समीप आलेले नाहीयेत, अशांशी जर या वैभवशालींना भेटायचं असेल तर त्यांनाही स्वतःचं वैभव कमी करून त्यांच्याशी जाऊन भेटावं लागेल. Like Moses. मोशेप्रमाणे When he was there up on the mountain with God for 40 days and 40 nights. 40 दिवस आणि 40 रात्र जेव्हा मोशे डोंगर माथ्यावर परमेश्वराबरोबर राहिला, God's glory brushed on him. परमेश्वराचं वैभव, परमेश्वराचा गौरव काही म्हणू त्याला घासून गेला. And when he came down to meet the people, आणि जेव्हा मग मोशे परमेश्वराकडून हे सगळं प्राप्त करून खाली आला, the same people who said we don't want to hear God speaking, let Moses speak, now said we don't want to see Moses' face. त्यावेळेला हे जे इस्रायली लोक असं म्हटले होते की आम्हाला परमेश्वराने आमच्याशी खुद्द बोलणं नको, आम्हाला आमच्याशी मोशे बोलू दे, मोशेनं जाऊन परमेश्वराकडून वचन घ्यावं आणि आम्हाला येऊन सांगावं. तीच इस्रायली लोक मोशे जेव्हा हे सगळं प्राप्त करून डोंगरावरनं खाली आला त्याला असं म्हणायला लागली की आम्हाला मोशेकडे बघवत नाही आणि आम्ही मोशेशी बोलूही शकत नाही, त्यांनी आमच्याशी बोलू नये. So he covered his face with a veil. मग मोशेने आपला चेहरा पडद्यानं झाकला. Then he could speak to the people. आणि त्याच्यानंतर मग मोशेला त्या लोकांशी बोलता आलं. That means he had to come to their level of glory that he could have conversation with them. याचाच अर्थ काय लागला की मोशेला त्या इस्रायली लोकांच्या पातळीपर्यंत यायला लागलं, पडदा पुढे टाकावा लागला आणि मग तो त्या लोकांशी बोलू शकला. Now I don't know about this visitation of this man of God, what it is all about, but one thing it is that it should give us an incentive to develop intimacy with God. देवाच्या सेवकाची ही जी स्वर्गाला भेट झाली त्याविषयी सगळंच मला काही माहिती नाही, परंतु हा जो काही अनुभव त्यांनी आपल्याला विदित केला आहे त्यातून आपण शिकायला काय हरकत आहे? That we need to develop more intimacy with God. शिकायला काय हरकत आहे की आपण देवाच्या अजून जवळ गेलं पाहिजे. When I read about this saint, I said, Lord, I need to develop now more intimacy with you. जेव्हा मी या देवाच्या सेवकाविषयी वाचलं तेव्हा मी लगेच म्हटलो, देवप्पा मी तर अजून तुझ्या जवळ यायला हवं. Not when I go to heaven, but you can develop your intimacy and character here on this earth right now. स्वर्गात गेल्यावर नाही तर इथं पृथ्वीवर असताना परमेश्वरा मला अजून तुझ्या जवळ यायला हवं आणि अजून माझा स्वभाव चांगला व्हायला हवा, माझं चारित्र्य अजून चांगलं व्हायला हवं. Praise the Lord. हालेलुया. Now I would like to speak of an area of thanksgiving which we have almost neglected or we have overlooked at times. उपकार स्तुतीचा किंवा आभार प्रदर्शनाचा किंवा प्रेझेंट वर्शिपचा एक भाग असा आहे की ज्याकडे आपण जास्तीत जास्त वेळेला दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्या दुर्लक्षित भागावर मला आज तुमच्याशी बोलायला आवडेल. Sometimes we have made prayer our concern. कधी कधी आपण प्रार्थनेला आपली काळजी बनवतो, No doubt about it. यात वाद नाही. But without ending our prayer with thanksgiving, we have followed. परंतु आपण आपल्या प्रार्थनेचा अंत आभार प्रदर्शनासह उपकार स्तुतीसह करत नाही. See, prayer, प्रार्थना, when you pray, जेव्हा तुम्ही प्रार्थना करता you pray from the depths of your heart and the needs of your heart. अंतःकरणाच्या खोलीपासनं आणि ज्या काही तुमच्या गरजा असतात त्या गरजांसाठी तुम्ही प्रार्थना करता. But then thanksgiving पण जे आभार प्रदर्शन आहे is the most important aspect of your prayer's conclusion. आभार प्रदर्शन किंवा उपकार स्तुती आपल्या प्रार्थनेच्या अंताला किंवा समाप्तीला असणं हा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. Because it shows the condition of your heart after your prayer. कारण की तुमची प्रार्थना संपल्यानंतर जर परमेश्वराची उपकार स्तुती तुम्ही केली
तर त्यावरून समजतं की तुमच्या हृदयाची अवस्था कशी आहे. Because prayer itself does not show faith, it shows your need, but thanksgiving shows that you have faith in God that He has answered your prayer. कारण फक्त प्रार्थनेवरून कळून येत नाही की तुमचा विश्वास देवामध्ये किती बळकट आहे. कारण की प्रार्थना आपण आपल्या सर्व गरजांसाठी करून उठून जातो, परंतु प्रार्थना केल्यानंतर जर आपण देवाची थोडी उपकारस्तुती केली तर त्यावरनं समजतं की आपला देवावरचा विश्वास किती बळकट आहे. Because कारण in the time of your prayer, तुमच्या प्रार्थनेच्या काळात your soul's condition is very different. तुमच्या जीवाची अवस्था वेगळी असते. तुम्ही जेव्हा प्रार्थनेला बसता, तुम्ही प्रेयर करत असता, त्याला तुमच्या जीवाची अवस्था कंडिशन वेगळी असते. There is bitterness in your heart. जीवामध्ये, हृदयामध्ये कडूपणा असतो. Supposing you're praying for some enemies, समजा तुम्ही तुमच्या शत्रूंसाठी प्रार्थना there is करता, bitterness in your heart. तर तुमच्या हृदयामध्ये काहीतरी कडूपणा There is असतो. pain in your heart. तुमच्या हृदयामध्ये वेदना There असतात. is hurt in your heart. तुम्हाला कुठेतरी वाईट वाटलेलं असतं आणि त्यातून तुम्ही प्रार्थना करत If you असता. are praying for your promotion, there is hurt in your heart because somebody else got promotion and you didn't. तुम्ही प्रमोशनसाठी प्रार्थना करत असाल तर त्यामध्ये सुद्धा काहीतरी कडूपणा तुमच्या मनात असतो की आणि कुणाला तरी प्रमोशन मिळालेलं आहे, मला मात्र मिळालेलं नाहीये. Amen. हालेलुया. Sometimes we pray like Hannah. कधी कधी आपण हन्नेसारखी प्रार्थना करतो. Bible says she prayed from the bitterness of her heart. बायबल म्हणतं की हन्नेनं अंतःकरणातल्या कडूपणाद्वारे प्रार्थना केली. But then when her countenance changed, that shows the thanksgivingness of her heart. परंतु जेव्हा तिचा चेहरा बदलला, तिचं मुख बदललं, त्याच्यानंतर कळलं की तिनं उपकारस्तुतीचं हृदय आता आपल्यामध्ये आणलेलं आहे. That's why म्हणून whenever you pray for somebody, जेव्हा केव्हा तुम्ही कुणासाठी तरी प्रार्थना करता, whether for your spouse नवऱ्यासाठी, or बायकोसाठी, for your enemies का शत्रूंसाठी, or for your promotion का प्रमोशनसाठी, or for somebody who has abused you or ruined you, किंवा अशा लोकांसाठी की ज्यांनी तुमचा नाश केला, तुम्हाला वाईट वाटेल असं बोलले, if नावं your ठेवली, prayer is not ended with thanksgiving, आणि त्या सगळ्या प्रार्थनेचा अंत जर तुम्ही उपकार स्तुतीनं, आभार प्रदर्शनानं केला नाही for that person, त्या व्यक्तीसाठी, then you have still bitterness in your heart and bitter prayers will never be answered by God. तर मग असं म्हणायला लागेल की अजूनही तुमच्या अंतःकरणामध्ये कडूपणा आहे आणि कडूपणाद्वारे केलेल्या प्रार्थनांना प्रभू परमेश्वर उत्तर देत नसतो आणि देणार नाही. God does not like to hear bitter prayers concerning others. परमेश्वराला इतर लोकांच्या बाबतीनं कडू प्रार्थना किंवा कडू केलेल्या प्रार्थना ऐकायला आवडत नाही. Because Paul clearly says, कारण पॉलनं आपल्याला स्पष्टपणे सांगितलंय, I exhort you therefore that prayers be made for all men. सर्वांसाठी प्रार्थना करा असं मी तुम्हाला म्हणतो. You know, for all men. सर्व लोकांसाठी प्रार्थना करा. Good men, bad men. चांगल्या लोकांसाठी. मी तुम्हाला प्रथम हा बोध करतो की सर्व माणसांसाठी प्रार्थना करा. आणि माणसांमध्ये सगळी माणसं आली, चांगली पण आली, वाईट पण आली. You know, once long back, Brother D.J. Dinakaran was sharing एकदा डीजेस दिनकरन अंकल सांगत होते खूप वर्षांपूर्वी, that there was this pastor, एक पास्टर होते म्हणे, a man of God, परमेश्वराचे सेवकच, who was anointed for healing ministry. आणि ज्यांना देवानं अभिषिक्त केलेलं होतं, त्यांच्याद्वारे अनेक लोकांना आरोग्य मिळायचं. And once when Brother Dinakaran was speaking to this healing evangelist, आणि एकदा ब्रदर डीजेस दिनकरन अंकल जेव्हा या आरोग्य देणाऱ्या सेवकाशी, सुवार्तिकाशी बोलत होते, this healing pastor or evangelist, he invited Dinakaran home saying, if you come to my house, I will pray for you. या पास्टरने डीजेस अंकलला घरी बोलावलं आणि सांगितलं की तुम्ही माझ्या घरी आलात तर मी तुमच्यासाठी प्रार्थना करीन. So Brother D.J. Dinakaran was excited and he went to his house. डीजेस अंकल फार आनंदी झाले की चला ह्यांनी आपल्याला घरी आमंत्रित केलेलं आहे, आपण त्यांच्या घरी जाऊया. So brother stayed in this man of God's house for some days. ब्रदर डीजेस दिनकरन या पास्टरांच्या, या परमेश्वराच्या सेवकाच्या घरात काही दिवस जाऊन राहिले. He did everything but he never prayed for him. आणि त्या सेवकांनी सगळं केलं पण अंकलसाठी प्रार्थना कधीच केली नाही. And D.J. Dinakaran was hurt. आणि डीजेस अंकलला जरा वाईट वाटलं की ह्यांनी माझ्यासाठी प्रार्थना केलीच नाही. But you know what kind of a man he is? परंतु डीजेस अंकल कुठल्या पद्धतीचा माणूस होते तुम्हाला माहित He आहे. never said a word, डीजेस अंकल कधी कोणाला एका शब्दाने काही वाईट बोलणार नाही. but in his message, पण त्यांच्या संदेशात, when we had gone for power ministry many आम्ही years back, खूप वर्षांपूर्वी जेव्हा मी पॉवर मिनिस्ट्रीला गेलो होतो, he said, तेव्हा डीजेस दिनकरन अंकल म्हणाले, this man of God treated me like a dog. या परमेश्वराच्या सेवकांनी मला घरी बोलवून मला कुत्र्यासारखं अक्षरशः घरात वागवलं. He didn't even treat me well. मला व्यवस्थित वागवलं नाही, माझ्याशी वर्तणूक बरोबर केली नाही. And so Brother D.J. Dinakaran didn't even argue or fight with him or say any wrong words to him or hurting words to him, but he returned back home. डीजेस अंकलनी काही त्यांना सांगितलं नाही, का त्यांच्याशी वाईट बोलले नाही, का गैरवर्तणूक डीजेस अंकलनी त्यांच्याशी केली नाही, तर शांतपणे डीजेस अंकल घरी निघून आले. But every time after that, पण त्याच्यानंतर दरवेळेला whenever D.J. Dinakaran would pray, जेव्हा जेव्हा डीजेस अंकल प्रार्थना करायचे, that bitterness concerning the pastor would well up in him. त्या पास्टरांविषयीचा तो कडूपणा अंकलच्या हृदयामध्ये
असा उकळी फुटल्यासारखा यायचा. And that's all. बस. But he saw पण अंकलनी पाहिलं a marked change in the answer for his prayers. की ज्या काही प्रार्थना सध्याला मी देवाला करत आहे त्या प्रार्थनेची जी उत्तर आहेत किंवा उत्तरं यायला हवी आहेत त्यामध्ये फार मोठा फरक झालाय. He never saw that God was really prompt enough to answer many of his prayers. आणि डीजेस अंकलच्या लक्षात यायला लागलं की सध्याला ज्या काही प्रार्थना मी कुणासाठी देवबापाला करत आहे त्या प्रार्थनेची उत्तरं पटकन प्रभूकडनं येत नाहीयेत. So one day he went to the Lord एके दिवशी डीजेस अंकल खरोखर परमेश्वराच्या सानिध्यात and उतरले he asked the Lord, आणि त्यांनी परमेश्वराला विचारलं की देवबाप्पा काय झालं मला सांग. why are you not answering my prayer? तू माझ्या प्रार्थनेला अलीकडे पटकन उत्तर देताना मला दिसत नाहीस, काय झालं तू मला सांग. The Holy Spirit said, पवित्र आत्मा बोलला, you have bitterness in your heart तुझ्या हृदयामध्ये राजा कडूपणा आहे. concerning that man of God in whose house you were there for तो some जो days. माझा सेवक आहे ते जे पास्टर आहेत की ज्यांनी तुला घरी बोलवलं होतं आणि त्यांच्या घरी जाऊन तू राहिला आणि ते तुझ्याशी नीट वागले नाहीत त्यांच्याविषयीनं तुझ्या हृदयामध्ये अजूनही कडूपणा आहे. How can I answer you? आणि मी तुझ्या प्रार्थनेची उत्तरं मग कशी देणार. And D.J. Dinakaran said, आणि अंकल म्हणाले but God did not even talk about what that man of God did. देवबाप माझ्याशी हे काहीच बोलला नाही की त्या देवाच्या सेवकांनी मला कसं वागवलं होतं, माझ्याशी काय वाईटपणा केला होता, याविषयी काहीही उल्लेख परमेश्वराने माझ्याशी केला नाही. तर परमेश्वर मला असं म्हटला की त्याच्याविषयीनं तुझ्या मनात कडूपणा आलाय That's why I'm not going to answer you. आणि म्हणून तुझ्या प्रार्थनेला मी उत्तर देणार नाही. So he quickly repented पटकन डीजे अंकलनी पश्चाताप केला की प्रभू माझ्याकडनं चूक झाली and he wrote a letter आणि त्यांनी पत्र लिहिलं asking that man of God for forgiveness. त्या पास्टरांना. आणि त्या पास्टरांना उलट डीजे अंकलनी क्षमा मागितली की माझ्या वर्तणुकीमध्ये काही कमी जास्त झालं असेल तर मला तुम्ही क्षमा But he करा. never put a word that you had called me for prayer and you didn't even pray for me. एका शब्दांनी मात्र डीजे अंकल त्या पत्रामध्ये डीजे अंकलनी त्यांना लिहिलं नाही की तुमच्या घरी तुम्हीच मला बोलवलं आणि अशा पद्धतीनं तुम्ही मला गैरवर्तणूक दिली असा काही उल्लेख केला नाही. तर फक्त असं लिहिलं की माझ्याकडनं काही चुकलं असेल तर मला तुम्ही क्षमा करा. And he said immediately the great load that was upon him left. आणि डीजे अंकल म्हणतात ताबडतोब जो एक प्रचंड मोठा दबाव किंवा ओझ अंकलच्या छातीवर आलेलं होतं ते निघून गेलं. And then the Holy Spirit came mightily upon him आणि मग पवित्र आत्मा महान रीतीने अंकलवर आला and started using him more mightily, more आणि powerfully. पवित्र आत्म्याने अजून महान रीतीने अंकलचा वापर करायला मग सुरुवात केली. What I want to say is this. मला हे सगळे अनुभव महान सेवकांचे तुम्हाला सांगून जे तुम्हाला शिकवायचं आहे ते हे, Your prayer should conclude with thanksgiving. तुम्ही तुमच्या प्रार्थना संपवताना येशूच्या नावात मागितलं आमेन असं म्हणून उठू नका. एखादं स्तुतीचं गाणं गायला सिस्टर हरकत नाही. See, you see, thanking God, everyone is thanking God, but you need to thank God for that man who has offended you, or that spouse who has hurt you or ruined you. अर्थातच परमेश्वराचे आभार सगळेच बिलीवर मानतात. ते काही वावगं कुणाला शिकवायला नको. सगळेच म्हणतील की आम्ही सगळेच प्रभूचे आभार मानतो. पण जेव्हा आपण प्रार्थनेला बसतो आणि समजा असं काहीतरी आहे की कोणीतरी आपल्याला वाईट वाटेल असं केलं आणि त्या माणसाविषयी आपण प्रार्थना केली तर ती प्रार्थना केल्यानंतर कडूपणा मनात ठेवून आमेन म्हणून उठायचं नाहीये. तर परमेश्वराला त्या माणसाबद्दल आभार द्यायचे की देवबाप्पा असं असं त्यांनी केलं पण जे आहे ते ठीक आहे प्रभू तू कार्य कर. त्या ब्रदरसाठी मी तुला धन्यवादच देतो. धन्यवादांची तुला वेदी बांधतो. That should be the condition of your heart while you rise up from your prayer. जेव्हा तुम्ही प्रार्थना करून आमेन म्हणून उठाल त्यावेळेला तुमच्या जीवाची अवस्था अशी असायला हवी की ज्या ब्रदरनी किंवा सिस्टरनी तुम्हाला वाईट वाटेल असं केलं होतं त्यांच्यासाठी कडूपणानं तुम्ही प्रार्थना सुरू केली, अंत केली, पण शेवटी त्यांच्यासाठी प्रभूचे आभार मानून उठलात की देवबाप्पा काही असो तरीही त्या ब्रदरसाठी आणि सिस्टरसाठी मी तुला धन्यवाद देते. Praise the Lord. हालेलुया. See, there was a man of God who said, एक देवाचे सेवक होते जे म्हणाले be nice to everybody सगळ्यांशी चांगले राहा because everybody is having a rough time. कारण की सगळ्यांच्या जीवनामध्ये वाईट काळ असतो. How true it is. किती खरं आहे की नाही. Be nice to everybody सगळ्यांशी चांगले राहा कारण चढ उतार सगळ्यांच्या जीवनात येत असतात. because everybody is having a rough time. कारण सगळ्यांच्या जीवनामध्ये चढ उतार येत असतात तर तुम्ही सगळ्यांशी चांगले राहा. You know, sometimes कधी कधी people get upset not necessarily because of something you said or something you did, तुम्ही काहीतरी केलं किंवा तुम्ही काहीतरी बोललात म्हणून समोरचा माणूस अपसेट झाला, चिडला असं नसतं. not necessarily, काही गरजेचं नाही. because they must be upset because of their own problems. कदाचित सकाळीच घरी त्यांना काहीतरी प्रॉब्लेम झाला होता आणि त्या प्रॉब्लेम पायी ते त्या दिवशी नाराजच होते, जरा उखडल्यासारखेच होते. Because they had problems in their own lives. त्यांच्या स्वतःच्या जीवनात काहीतरी त्रास होता आणि म्हणून त्या दिवशी ते नाराजच होते. Amen. So Hallelujah. you see, तर तुम्ही पहा sometimes कधी कधी people will not be what they always have been. लोक जशी होती तशी रोज
तुम्हाला वागताना दिसणार नाही. And you need to give the benefit of the doubt, or you need to give little space for them. आणि तुम्ही त्या लोकांना थोडीशी जागा द्या. तुम्ही शंकेचा लाभ थोडा घेऊन त्या लोकांना थोडंसं मार्जिन सोडा की ठीक आहे भले आज इनका दिन थोडा Amen. चलता है, Just accept it चलता है. as a ठीक आहे. routine which happened to them, एक रुटीन जे त्यांच्या जीवनामध्ये झालेलं असतं त्या which can पद्धतीने happen to you as well. की जे रुटीन कधी कधी तुझ्याही जीवनात येऊ शकतं आणि तुझाही स्वभाव तुझाही मूड कधी कधी नाराज असा असू शकतो. तसं तू त्यांना थोडासा मार्जिन सोडून टाक की ठीक आहे आज थोडेसे ते नव्हते Maybe बरोबर. you are not the cause, there's somebody else the cause, but you became a scapegoat because you came in front of him. कदाचित तुझ्यामुळे ते त्या वाईट अशा नाराजीमध्ये नव्हते, काहीतरी दुसरंच प्रकरण झालेलं होतं आणि त्यामुळे ते थोडेसे असे नाराज आणि उखडलेले होते. पण बळीचा बकरा तू झाला. Give people little space to even lose their moods at times. लोकांना थोडीशी जागा द्या सिस्टर ब्रदर. कधी कधी त्यांचे मूड ऑफ झाले तरी सुद्धा त्यांना सामावून घेण्याइतकी Allow ताकद them to तुमच्यामध्ये even आली. lose their moods at त्यांना times. परवानगी द्या की ठीक आहे भले आज तेरा मूड नाहीये. See, we are not living in a perfect world. आपण परिपूर्ण जगात राहत नाही. Maybe it's not a circumstance, maybe it's their own body that is trying to, give them pain. कदाचित काही परिस्थिती वगैरे सुद्धा नाही, परिस्थितीमुळे सुद्धा नाही, त्यांच्या स्वतःच्या शरीराला काहीतरी आजार असेल आणि त्यामुळे त्यांचा मूड ऑफ असेल. See, when you are fresh and healthy and strong, you can smile. कसं असतं तुम्ही जेव्हा फ्रेश असता तब्येत चांगली असते तेव्हा आपण हसतमुख राहू But शकतो. when you are sick, you don't want anybody to talk to you. पण जेव्हा आपल्याला काही आजार होतो तेव्हा आपला स्वभाव कसा होतो की मला माझ्याजवळ कोणी नको, माझ्याशी कोणी बोलू नका. And when such a people put up a face in front of us, we say, काय जास्त दाखवतो बोलतच आणि नाही. But you अशा don't know आजार- why they're doing that. आणि अशा आजारी लोकांनी जर आपल्या समोर थोडासा मूड गेल्यासारखा चेहरा केला तर आपली तंतन चालू होते की See- काय झालं यांना माहिती नाही असे 12 वाजले तोंड. It cannot be only be body sickness. There can be soul sickness as well, which you cannot see on the outside. आणि फक्त शारीरिक आजार नाही तर काही लोकांना मानसिक आजार असतात, बरेच काही आजार असतात, व्याधी असतात की ज्यापायी त्यांचा मूड त्या दिवशी गेलेला असेल. हू नोज. And so allow them, तर लोकांना परवानगी द्या because कारण soon they will come out of it. फार लवकर ते त्या अवस्थेतनं बाहेर They पडतील will not stay like that whole year. आणि अख्खं वर्ष काही ते मूड गेलेल्या अवस्थेत राहणार नाही. If they are, then you have to bring them for the Saturday blessing meeting. अख्खं वर्षभर मूड गेलेल्या अवस्थेत ते बिलीवर किंवा कोणी राहिले तर तुम्ही म्हणायचं की आता परत त्यांना शनिवारच्या सभेला घेऊन चला. A person will come out of his moods very soon. एखादा व्यक्ती आपापल्या मूड मधनं मग तो चांगला का वाईट मूड फार लवकर बाहेर पडतो. You can suddenly say, oh, I came in the wrong time, I think. आणि अचानक तुम्ही असं म्हणू शकता की मला असं वाटतं की आज मी चुकीच्या वेळेला तुमच्याकडे आले. Yes. म्हणू शकता तुम्ही असं. वाय नॉट. If you look at people as broken rather than looking them as bad, हालेलुया. then you will thank God for those people. लोकांकडे पाहताना ही लोक वाईटच आहेत अशा नजरेनं जर आपण पाहिलं तर सगळा प्रॉब्लेम. पण त्या लोकांकडे पाहताना ही लोक वाईट नाही आहेत, ही तुटलेली लोक आहेत अशा नजरेनं जर पाहिलं तर काही त्रास होत नाही. See, we wouldn't throw our cell phones if it broke, but we will give it for repair 100 times. But if somebody is broke, we are ready to throw them out. आपला हँडसेट जर Even of our तुटला lives. असेल, आपला फोन किंवा हँडसेट तुटला तर आपण काही फेकून देत नाही ना, आपण आधी दुरुस्त करायला त्याला देतो. भले हँडसेट देतो पण लोकांच्या जीवनाचं आपण असं करत नाही ना. त्याच्या जीवनात जर काही नादुरुस्त झालेलं असेल तर आपण तर सरळ त्या लोकांना घेऊन get out, हालेलुया ऐसा थोडी होत आहे. See, living in an attitude of thankfulness for everyone is the secret of living healthy. जर तुम्हाला चांगल्या तब्येतीचं सुदृढ असं जीवन जगायचं असेल ना, जर तुमची इच्छा असेल की माझी तब्येत अशीच नेहमी चांगली राहावी तर त्याच्या मागचं एक रहस्य देतो. काय? सगळ्यांसाठी नेहमी परमेश्वराला आभार प्रदर्शन द्या, परमेश्वराची स्तुती करा. Amen. Hallelujah. If you want your prayers to be answered, जर तुमच्या प्रार्थनेला तुम्हाला उत्तर हवं असेल then live in an attitude of thankfulness for everyone. तर सगळ्यांसाठी नेहमी परमेश्वराचे आभार मानायच्या वृत्तीत राहा. If you want to live in the abundance of joy, जर तुम्हाला विपुल आणि उदंड अशा आनंदात राहायचं असेल, live in an attitude of thankfulness for everyone. जर तुम्हाला तर मग तुम्ही सगळ्यांसाठी परमेश्वराचे नेहमी आभार मानत जगा. Praise the Lord. हालेलुया. That is the secret. हे रहस्य आहे. जर आपल्याला चांगली तब्येत हवी असेल तर I read of this man of God. एका अजून देवाच्या सेवकाविषयी मी वाचलं. He had gone to a restaurant ते एका रेस्टॉरंटला हॉटेलमध्ये गेले. and he was treated very poorly आता तिथं त्यांच्याशी फार गैरवर्तणूक झाली. by the waitress in that restaurant. आता त्या रेस्टॉरंटमध्ये जी कोणी वेट्रेस होती तिनं त्यांना नीट नाही वागवलं And she basically ignored him. आणि तिनं काय केलं की दुर्लक्षच केलं, त्यांच्याकडे लक्षच दिलं नाही. So when his meal was over, तर जेव्हा त्यांचं जेवण वगैरे झालं he began to leave. ते जायला निघाले. As he was leaving, जाताना
the waitress called to him and said, वेट्रेसनी त्यांना बोलवलं आणि म्हणाली, Mister, you left your change on the table. मिस्टर तुम्ही तुमची चेंज सुट्टे पैसे टेबलवरच विसरलात And there is a change of $10 here. आणि $10 तुम्ही टेबलवर विसरून चाललाय. And this man of God said, ते देवाचे सेवक म्हणाले, Why don't they give tips in this place? का या हॉटेलमध्ये टिप नाही सोडून जात? She began to cry. तर मग ती वेट्रेस रडायला लागली And she started telling him of all her family troubles. आणि तिनं आपले सगळे पारिवारिक त्रास त्या सेवकाला सांगायला सुरुवात केली. And then he told her about the Lord. आणि मग त्या सेवकानं तिला परमेश्वराविषयी येशूविषयी सांगितलं And she became a believer. आणि ती बिलीवर झाली ना. Did you see, by not carrying bitterness in his heart for the waitress, he could reach to a heart with the gospel of Christ. म्हणजे पहा ना, त्या वेट्रेस विषयी अंतःकरणामध्ये कुठलाही कडूपणा न बाळगता जेव्हा या सेवकानं तिच्याशी वागणूक केली, त्याला पार तिच्या अंतःकरणापर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता घेऊन तो सेवक पोहोचू शकला. See, the service was not up to the mark. सर्व्हिस काही तिनं चांगली दिली नव्हती त्याला. Yet he gave $10. तरी सुद्धा त्यांनी काय केलं, $10 टिप सोडली And she knew it, आणि तिला माहिती होतं that she was not serving the table well. की मी या मिस्टरांना किंवा या व्यक्तीला मी चांगली सर्व्हिस दिलेली नाही आहे हे ती जाणून होती. Why she was not doing good service? का ती त्यांना चांगली सर्व्हिस देत नव्हती? But because she had problems at home. तिला घरात त्रास होता म्हणून And that reflected in her work. तिला घरात काहीतरी त्रास होता, त्यामुळे तिच्याकडनं या टेबलकडे या माणसाकडे दुर्लक्ष झालं. And this man of God saw her as a hurt woman, not a bad woman. आणि या देवाच्या सेवकानं या स्त्रीकडे पाहताना ही स्त्री वाईट आहे अशा नजरेनं पाहिलं नाही, तर ही स्त्री तुटलेली आहे अशा नजरेनं पाहिलं. See, and that's how he was thankful to God for her. आणि म्हणून मग त्या सेवकानं कशी वृत्ती ठेवली की हिच्यासाठी देवबाप्पा मी तुला धन्यवाद देतो. See, if he had not been thankful for her to God, he wouldn't have kept that $10 tip. जर तिच्यासाठी त्या सेवकानं परमेश्वराचे आभार मानले नसते, तर खिशातून काढून $10 तिला टिप त्यांनी सोडली नसती. But that is agape love. पण त्यालाच अगापे प्रेम म्हणतात. That is agape love. त्यालाच अगापे प्रेम म्हणतात. It's not the agape love of the world. जगातलं अगापे प्रेम नाही. People love in the world because they can get something out of you. जगामध्ये लोक प्रेम का करतात की त्यांना तुमच्याकडून काहीतरी मिळणार असतं, तुम्ही त्यांच्याशी चांगले वागता म्हणून तेही तुमच्याशी चांगले वागतात. हा असा प्रकार जगात चालतो. There is always this motive of gaining something. आणि नेहमी जगामध्ये एक मतलब असतो, कुठल्याही One माणसाची need. काहीतरी गरज असते, काहीतरी मतलब असतो, तो साध्य करायचा असतो म्हणून लोक आपल्याशी जगात चांगली वागतात. See? And they will do good to you as long as you are good to them. आणि जोवर तुम्ही त्यांच्याशी चांगले राहाल ते तुमच्याशी चांगले राहतील. But the day you don't do good to them, they stop doing good to you. पण ज्या दिवशी तुम्ही त्यांच्याशी चांगले वागत नाही, त्या दिवसापासून तेही तुमच्याशी चांगलं वागत नाही. That is filial love. त्याला फिलिओ प्रेम म्हणतात, ते जगिक आहे. But then पण मग- agape love is a higher kind of love. अगापे प्रेम जे आहे ना, ते उच्च प्रकारचं प्रेम आहे. It is not bound by condition. ते कुठल्या परिस्थितीला बांधील प्रेम नाही, It is unconditional love. तर ते अटीपलीकडे जाऊन केलेलं प्रेम आहे. It pours forth even when the other person does not deserve it or does समोरचा- not merit for it. समोरचा व्यक्ती त्या प्रेमाच्या लायकीचा जरी नसला तरी सुद्धा आपण त्या व्यक्तीवर अगापे प्रेम करत राहू शकतो. Amen. Hallelujah. So this love तर हे जे प्रेम this आहे man of God had was agape love towards this lady. देवाच्या सेवकाच्या हृदयामध्ये या स्त्रीसाठी या वेट्रेससाठी जे प्रेम आलं ते अगापे प्रेम आलं. And that paved the way for the salvation of this आणि waitress. त्या अगापे प्रेमापायी काय झालं, त्या स्त्रीच्या तारणाचा मार्ग जणू खोदला गेला. Because that is the father heart of God. आणि तेच ते परमेश्वराचं बापाचं हृदय आहे. God does not want anyone to perish, परमेश्वराची इच्छा नाही की कुणाचाही नाश व्हावा, but all should come into तर repentance. सगळे पश्चातापाकडे यावेत अशी परमेश्वराची इच्छा आहे. If goodness of God can lead one to repentance, will not the goodness of you will lead somebody to repentance? देवाचा चांगुलपणा जर आपल्यासारख्या मानवाला पश्चातापाकडे आणू शकतो, तर आपल्यातला चांगुलपणा आणि आपल्यातला चांगला स्वभाव एखाद्या समोरच्या माणसाला पश्चातापाकडे आणणार नाही का? जरूर आणणार. That's why we need to live above our hurt, above our pain. आणि म्हणून आता आपण त्या स्तरामध्ये राहायचंच नाहीये की तुम्ही असं बोललात, मला वाईट वाटलं, तुम्ही तर तसेच आहात, तुम्ही तर असलेच आहात, मला तर खूप वाईट वाटलं, असं कोणी करतं का, असं कोणी बोलतं का? त्या स्तरातनं आता बाहेर निघा. Amen. There was this father एक वडील होते, who kept his naughty son with his worker, त्यांनी आपल्या खोडकर मुलाला आपल्या कामवाल्याबरोबर ठेवलं. and in the evening the father returned back home संध्याकाळी वडील परत घरी आले and he had a thought.
त्यांच्या डोक्यात असा विचार होता that my son surely must have troubled this worker to bits. की माझ्या मुलांनी माझ्या कामवाल्याला भयंकर त्रास दिवसभरात दिला असणार आहे. So he asked the worker, how was the day? त्यांनी कामवाल्याला विचारलं की बाबा दिवस कसा होता. The worker said everything was fine. कामवाला म्हटला की नाही सर सगळं ठीक होतं. I thank God for your son. मी प्रभूचे आभार मानतो तुमच्या मुलासाठी He's a सर. nice son. चांगला मुलगा आहे The तुमचा. father was touched तर वडिलांना स्पर्श झाला. because he knew how his son त्या was. वडिलांना माहिती होतं की माझा मुलगा फार खोडकर आहे. He knew. त्यांना माहिती होतं की माझा मुलगा फार खोडकर आहे. But yet he saw the respect and love this worker had for his son. पण तरी सुद्धा वडिलांनी पाहिलं की या कामवाल्याच्या हृदयामध्ये मात्र माझ्या मुलासाठी फार आदर आणि प्रेम आहे. And so he raised his salary immediately. आणि म्हणून मग त्यांनी काय केलं, कामवाल्याचा पगार लगेचच वाढवला. Praise the Lord. हालेलुया. Living in an attitude of thankfulness concerning others will give you promotion and blessing. इतरांसाठी नेहमी जर आपण आभार प्रदर्शनाच्या वृत्तीमध्ये राहिलो तर त्यातून आपल्या पगारात वाढ आणि प्रमोशन आपल्याला लवकर मिळेल. So on this line, let us learn a few vital lessons. या ओळींवर आधारित काही महत्त्वाचे धडे आपण शिकूया. First point, पहिला मुद्दा, what is thanksgiving? आभार प्रदर्शन उपकार स्तुती म्हणजे काय? What is thanksgiving? आभार प्रदर्शन उपकार स्तुती म्हणजे काय? Here I am relating it to men. इथे मी Okay. माणसांविषयीनं माणसांशी निगडीत जे आभार प्रदर्शन आपण करायचं असतं ते काय आहे हे See, मी there are तुम्हाला various, शिकवते. there are various things lined up with thanksgiving, but in the area of men, I am talking about today. अर्थातच आभार प्रदर्शन आणि उपकार स्तुती म्हटलं तर त्यामागे बऱ्याच गोष्टी असतात की ज्या गोष्टींसाठी आपण परमेश्वराचे आभार मानत राहू शकतो आणि राहिले पाहिजेत. पण सध्याला जेव्हा मी हा मुद्दा तुम्हाला देत आहे तेव्हा माणसांविषयीनं परमेश्वराचं आभार प्रदर्शन आपण जे करायचं ते कसं करायचं, का करायचं हा मुद्दा. Here Paul says, पॉल म्हणतो and giving of thanks be made for all men. आभार प्रदर्शन करा, सर्व माणसांसाठी देवाचे आभार माना. Wonderful passage, isn't it? सर्व माणसांसाठी पॉल म्हणतो, मराठीत लिहिलंय, उपकार स्तुती करा. सर्वांसाठी. सर्वांसाठी. We have overlooked this, or it has just, gone off us. आपण दुर्लक्ष केलेलं आहे याकडे किंवा आपल्या डोक्यात नाही गेलेलं आहे. लिहिलेलं आहे ना, माणसांसाठी उपकार स्तुती करा. Is it thanking the one who has blessed us only? किंवा ज्या माणसांनी आपल्याला आशीर्वादित केलंय त्याच माणसांसाठी आपण फक्त आभार मानायचे असं लिहिलंय का? Yeah, that is one aspect of हाँ. the whole thanksgiving आता process. पूर्ण उपकार स्तुतीतला हा एक भाग आहे की ज्यांनी आपल्याला आशीर्वादित केलं त्यांच्यासाठी आपण देवाचे आभार मानायचे. And we will study in depth some other time, आणि कधीतरी यात आपण खोल जाऊ. because we have seen quite a many Christians take things for granted. कारण की आपण पाहिलंय, लक्षात आलेलं आहे आपल्या की बरेच ख्रिस्ती लोक गोष्टी फॉर ग्रांटेड किंवा गृहीत धरतात. चलता ॲटिट्यूड. See, they never thank God or the people for anything they get. कधीही परमेश्वराचे आभार मानत नाही कुठल्याही गोष्टीसाठी किंवा लोकांसाठी कधी परमेश्वराचे आभार मानत नाही. They say, God loves me. आणि ते नेहमी एकच म्हणतात की तुम्हाला तर माहितीच आहे देवाचं माझ्यावर And प्रेम आहे. because I serve Him, मी त्याची सेवा करतो ना and that's why you also blessed me. आणि म्हणून तुम्ही मला आशीर्वादित केलं, त्यात मोठं काय? So, they put off the steam and the passion and the fire you have of blessing others, and so that person stops blessing anybody then. आणि म्हणून मग आपण अशा पद्धतीनं जे काही सामर्थ्य, जे काही इंधन त्याच्यामध्ये गोळा झालेलं असतं त्यावरती विरजणच टाकून देतो आणि मग माणसांमधनं ती वृत्तीच जणू निघून जायला लागते की कुणाला आपण आशीर्वादित करावं. If somebody has blessed you, जर समजा कोणीतरी XYZ माणसांनी तुम्हाला आशीर्वादित be केलं grateful. तर त्याचे ऋण माना. Say, thank you, brother. थँक्यू म्हणायला Thank you, हरकत sister. नाही, धन्यवाद म्हणायला हरकत नाही. Here, nobody gives you 20 rupees just like that. हे जग सध्याचं असं आहे की खिशातनं कोणी 20 रुपयाची नोट पण फुकट काढून देणार नाही. They may give, but just imagine giving big amount of money. Why आणि they will give? कदाचित कधीतरी जगात 10-20 रुपये कोणीतरी खिशात हात घालून देईल. मोठ्या मोठ्या रकमा अलीकडच्या जगात कोणी सहजरीतीनं कोणाला देत नाही. Amen. See, the attitude needs to change now. वृत्ती, आपली वृत्ती आता बदलायला हवी. When somebody else is blessed, एखाद्या समोरच्या माणसाला समजा आशीर्वाद मिळाला, we need to give thanks to God for आपण them. देवाचे आभार मानले पाहिजेत की देव बाप्पा तुला धन्यवाद देतो, या XYZ माणसाला तू इतके सारे आशीर्वाद दिलेस. Sometimes people give the testimony here. कधी कधी लोक इथे साक्ष सांगतात, काय झालं, मी असं केलं ना, मला देवाने काय झालं नोकरी दिलं आणि मला तुम्हाला काय सांगायचं 1000 रुपये पगार दिलं. आपण म्हणतो 1000 काय. आपल्या मनात असं कुठेतरी येऊन जातं की But instead of clapping loudly, जोरात टाळ्या वाजवायच्या ऐवजी आपण म्हणतो काय. But for that person 1000 is like your 1 lakh. पण त्या माणसासाठी ते 1000 रुपये 1 लाख रुपयासारखे आहेत.
So we need to joy in their joy. तर आपण त्या लोकांच्या आनंदामध्ये आनंद करायला हवा. Amen. But we can see people clap. पण आपण लोकांच्या टाळ्या बघतो. आवाजच येत नाही. कसल्या टाळ्या? मग कोणी सांगितलं मला काय झालं, मी असं केलं ना, प्रार्थना केलं, मला 20 लाख मिळालं. हा 20 लाख मिळालं काय? देव लाख कुठे आहे? आणि करोड म्हटले की कान असे वट्टरतात. You need to be happy for those people because for them it's a असं great नाही. thing. साधी माणसं जेव्हा वर येऊन साक्ष सांगतात ती साक्ष त्यांच्यासाठी अनमोल आहे, फार Sometimes मोलाची people आहे. say, काही काही वेळेला लोक म्हणतात काय रे कधीच चर्चला येत नाही, मग देव त्याला दिलं. बघ काय कसलं देव आहे. म्हणून Here it says giving thanks to God for all kind of men. सर्व पद्धतीच्या माणसांसाठी देवाचे आभार माना. Amen. हालेलुया. Say praise God. म्हणा ना प्रेज द लॉर्ड. God's धन्यवाद mercy येशू. is great. देवाची दया महान आहे. त्याला सांगू नका तुझ्यापेक्षा देवाचं कृपा जावं म्हणून होतं म्हणून तुला मिळालं नाही, तुला कोण विचार. डोंट से ऑल दॅट. असं म्हणायची गरज नाही. से थँक गॉड. देवबापाला धन्यवाद द्या. तुला स्कूटर मिळालं, उद्या मी प्रार्थना करतो तुला कार मिळेल. हालेलुया. लव्ह फॉर द ब्रेदरन. प्रेम प्रेम पाहिजे बंधुजनांसाठी प्रेम. Amen. हालेलुया. इन द वर्ल्ड इट इज लाईक दॅट. म्हणतात ते राग झालं, त्यांचं ऐकून हे स्वतः राग त्यांचे ऐकून हे स्वतः काय झालं? राख झालं. राख झालं. राख राख. ऍश हा? जळून जळून. राग झाले. जळले जळले. ह्यांचं ऐकलं, हिचा नुसता जळफाट झाला. They say, oh, there is so much bread on the table now and then they forget to say grace before meals. जेवणात खूप काही खायचं ठेवलेलं असतं टेबलवरती आणि मग त्यामुळे प्रभूचे आभार मानायला विसरूनच जातात. And you know, grace, कृपा. incidentally, is the root for thanksgiving. कृपा खरं म्हटलं तर आभार प्रदर्शनाचं एक मूळ आहे. Are you understanding? समजतं का? आभार Grace. प्रदर्शनासाठीचं एक मूळ Comes from the म्हणजे root कृपा. word thanksgiving. कृपा किंवा आभार प्रदर्शन या शब्दापासूनच हे मूळ येतं. And so when you eat without being grateful, तर जेव्हा आपण जेवताना खाताना पण प्रभूचे आभार न मानता समजा खातो, will he keep additional bread on your table? तर मग आपल्या टेबलवर तो भरीच्या भाकऱ्या ठेवेल का? Whenever people give us food, जेव्हा केव्हा लोक आपल्याला आम्हाला जेवण देतात. there are so many who give us food. अनेक लोक चर्चमध्ये असे आहेत की जे आम्हाला जेवण पाठवतात. When we open that tiffin तो डब्बा आम्ही उघडला and put it on on the plate, आणि प्लेटमध्ये वाढलं we just say, Lord, की आम्ही म्हणतो प्रभू thank you for that family. त्या परिवारासाठी तुला धन्यवाद. Bless that family. त्यांना आशीर्वाद दे. Give them more, Lord. त्यांना अजून दे प्रभू. Thank God. प्रभूचे आभार माना. People have given you gifts लोकांनी तुम्हाला गिफ्ट दिल्या and really be thankful towards them. तर खरोखर त्यांचे आभार माना ना. Not only to God. फक्त देवाचे नाही. Don't say, देवाने तुला कृपा नाही दिलं असतं तू कशाला मला देणार. असं आगाऊपणे नेहमी बोलायची काय गरज असती का सिस्टर? We have to appreciate those people who are blessed. Maybe God prompted them, God cornered them to give you no matter what. But आता- yet they have given you. See, they could have not given you. देवाने त्यांना सुचवलं. कदाचित देवाने असं काहीतरी अडीअडचणीत त्यांना अडकवलं असेल की शेवटी त्यांना तुम्हाला तो आशीर्वाद द्यायलाच लागला. काही असो, त्यांनी तुम्हाला तो दिला ना आशीर्वाद, मग धन्यवाद म्हणायला काय हरकत But आहे? that is another aspect. पण हा एक वेगळा भाग आहे. Now you are going to deal with a very difficult aspect. आपण आता एका अतिशय अवघड भागाशी हाताळणार आहोत, You know, which is neglected much today. त्याच्याकडे तर आज अगदीच दुर्लक्ष झालंय. You know, giving of thanks to be made not only for the saints or your brethren, but even for bad men. फक्त चांगल्या लोकांसाठी आभार मानणे नाही, तर वाईट माणसांसाठी सुद्धा आभार मानणे. See, you can give thanks for the good ones. तुम्ही चांगल्या लोकांसाठी आभार देवबापाला देऊ शकता. Now, that word good can mean anything. Only those people who give you back, you may thank them. आता चांगला माणूस म्हणजे त्याचे अनेक अर्थ लागू शकतात की हा माणूस मला का चांगला, तर ह्यांनी मला काहीतरी दिलं म्हणून हा मला चांगला. असे वेगवेगळे अर्थ वेगवेगळ्या लोकांचे असतात. But there are certain people for whom we cannot thank God for. पण असे काही लोक सुद्धा आपल्या जीवनात असतात की ज्या लोकांसाठी आपल्या तोंडावर कधीच परमेश्वरा या लोकांसाठी तुला धन्यवाद असं येत नाही. Why can't we thank God for some people? का काही लोकांसाठी आपण परमेश्वराचे आभार मानू शकत नाही? Because they have hurt us, कारण की त्या लोकांनी आपल्याला वाईट वाटेल असं केलं, or they don't deserve our thanks. किंवा आपल्याला असं वाटतं की ह्यांच्यासाठी काय देवाची स्तुती करायची, यांची काय लायकी आहे का, त्यांनी काहीच दिलंच नाही मला. आपल्यासाठी काय केलं का यांनी. See, but listen, असं नाही. ऐका, the word does not say thank them
That is the good ones only. वचनात असं लिहिलेलं नाहीये की जे चांगले आहेत त्यांच्यासाठी परमेश्वराची उपकार स्तुती करा. But for all. काय लिहिलंय? माणसांसाठी, For म्हणजे all men. सर्व माणसांसाठी. Good men, bad men, worst sinners, hurting people, destroying people, ruining people. Thank God for them. सगळ्या माणसांसाठी प्रभूचे आभार माना. चांगल्यांसाठी, वाईटांसाठी, वाईट वाटेल असं करण्यासाठी, करणाऱ्यांसाठी, नाश करणाऱ्यांसाठी, सगळ्यांसाठी. You know, in our society, आमच्या सोसायटीत there was this fellow who used to iron our clothes. एक व्यक्ती होता जो इस्त्री मारून द्यायचा. And we used to give him clothes to. सगळे त्याला कपडे द्यायचे, He had आम्ही taken that shop on rent. त्यांनी आमच्या सोसायटीत खाली एक दुकान होतं, ते दुकान भाड्यावर He घेतलं. used to work day and night very hard. दिवस रात्र मेहनत करायचा, Very hard he used to खूप labor. मेहनत करायचा. And used to go to every person's home and then he used to collect all those clothes to be ironed, and on his old scooty he used to just take it to his shop. आणि पूर्ण सोसायटीमध्ये आणि त्या पूर्ण भागामध्ये तो सगळ्यांचे कपडे गोळा करून त्याच्याकडे स्कूटी होती, त्या स्कूटीवर टाकून घेऊन यायचा. But every time he used to cry दर वेळेला मात्र रडका स्वभाव, because कारण he never could pay the rent of that shop. त्याला त्या दुकानाचं भाडंच भरायला जमायचं But नाही. every time I used to see he used to be working day and पण night. मी नेहमी पाहायचो की याच्या दुकानात इतके कपडे आहेत, हा दिवस रात्र काम करतो. So once he came to our place, एकदा तो आमच्याकडे आला. he said, I want a certain amount of money. त्याने आम्हाला सांगितलं की मला थोडे पैसे हवे, I'll pay you back मी तुम्हाला परत फेड करीन, because this fellow will throw me out of the shop. की नाहीतर हा माणूस मला दुकान काही भाड्यावर परत देणार नाही, मला पैशाची गरज आहे, तुम्ही मला मदत करा. So we gave him. आम्ही त्याला पैसे दिले And I think so he must have paid the rent and all that. आणि त्यांनी भाडं वगैरे भरलं असेल बहुतेक. And for the first few weeks he used to see us and he used to say salam, he used to say and go. काही आठवडे आम्हाला बघून असं थोडंसं करायचा. But after that, काही दिवसांनी, after 6 months, 6 महिने वगैरे गेले, when he used to see me, he used to look that side and walk. जेव्हा केव्हा मला पाहायचा, तोंड तिकडं करून जायचा. And now I never asked the money back. आता मी काही त्याला पैसा परत मागितला नाही. The things were gone and everything forgotten. दिया हालेलुया. But he never even smiled at me. पण त्यानंतर तो माझ्याकडे बघेच ना, मला बघून हसे ना. Before he used to talk. अगोदर बोलायचा, But he said, हो गया काम, जाने दो. आता Not that he was feeling very guilty that he had taken money, but he said, now my work is over, forget this fellow. त्याला असं दोषी भावना वाटत होती म्हणून नाही, तर त्याचा स्वभाव कसा होता, मतलबी स्वभाव होता त्याचा, की काम झालं, आता कशाला यांच्याशी बोलायचं. And he never spoke. बोललाच नाही And आमच्याशी. sometimes I used to feel, कधी कधी मला वाटायचं, this fellow, just imagine, I gave him money, this fellow doesn't even. मी ह्याला पैसे दिले, हा मला बघून Reciprocate. हसत पण नाही. And but then when I was in prayer, पण एकदा जेव्हा मी प्रार्थनेत बसलो, the Lord said प्रभू बोलला, this message. हा संदेश. मग काय, हालेलुया. एव्हरीथिंग एंड्स देअर, हालेलुया. Giving of thanks to all men. सर्व माणसांसाठी प्रभूचे आभार माना. And then after that, त्यानंतर whenever I used to see him, जेव्हा केव्हा मी त्याला पाहायचो, I smiled at him. मीच हसायचो त्याला बघून. कसं आहे, ठीक आहे ना? हालेलुया. कैसा आहे, अच्छा Then you आहे say, ना? बरं आहे. मग तो म्हणायचा ठीक आहे, But still not very तरी असं friendly. एकदम चांगल्या But आणि नाही. still, see, what we have to do is, आपने को क्या we करना है? have to do a Christian duty. आपण काय करायचं आहे, ख्रिस्ती कर्तव्य पार पाडा. And from our heart we need to do it. आणि चांगल्या हृदयाने ख्रिस्ती कर्तव्य पार पाडा. तो प्रेज द लॉर्ड म्हटला नाही म्हटला, आपण आपला बोल के खुला हो जाओ. And on his part, त्याच्या बाजूनं he lost that shop. त्याचं ते दुकान He गेलं. went to his house. In his house, he started ironing. मग आता घरी तो काहीतरी इस्त्रीचं काम करतो. And trouble after trouble is falling upon him. त्रासावर त्रास त्याच्या आयुष्यात आहेत. But then, God can wink at those people because they are ignorant of the truth. But we are not ignorant of the truth. पण त्या लोकांकडे देवबाप कानाडोळा करू शकतो, आपल्याकडे करू शकत नाही. त्या लोकांना सत्य माहित नाहीये, म्हणून त्या लोकांकडे देवबाप कानाडोळा करेल. आपल्याकडे कसं करेल, आपल्याला सगळं सत्य माहिती होऊन आता किती वर्ष झाली, मग ते सत्य आचरणात कधी आणायचं. Praise the Lord. So you need to thank God for those people who torture you, trouble you, who don't even have any grateful heart. You need to thank God for them as तर well. तुम्ही अशा लोकांसाठी सुद्धा प्रभूचे आभार मानायचे, की जे लोक तुम्हाला छळतात आणि तुम्हाला त्रास देतात. अशांसाठी पण तुम्ही प्रभूचे आभार मानायचे आणि म्हणायचं टॉर्चर्ड फॉर क्राइस्ट. हालेलुया. Yes. See, it doesn't mean that you can now sit in the council of the ungodly याचा अर्थ मी असं म्हणत नाहीये तुम्ही अभक्तिमान लोकांच्या संगतीत जाऊन आता बसा and then thank them for being worse towards you.
आणि तुम्ही माझ्याशी किती वाईट वागता ना तरी तुम्हाला धन्यवाद असं मी म्हणायला सांगत नाहीये. That, sometimes we take it to an extreme. कधी कधी आपण तर आपल्याला बॅलन्स माहितीच नाही ना, हे टोक नाही तर ते टोक. It just means that there is one aspect or level where you bind the powers of darkness that work through people to destroy you. लोकांद्वारे, ज्या लोकांद्वारे सैतानी सत्ता किंवा शक्ती कार्य करत आहे तुमचा नाश करण्यासाठी, ती अंधकाराची शक्ती त्या लोकांद्वारे तुम्ही बांधू शकता. Amen. That is one level ते एक स्तर आहे where people try to oppress you. की जिथे लोक तुम्हाला दबावात घालायचा प्रयत्न I करतात. don't thank God for them. Yes, Lord, thank you for his oppressing. Let him oppress all the more tomorrow. तर जे लोक तुम्हाला दबावात घालायचा प्रयत्न करतायत त्यांच्यासाठी तुम्ही प्रभूचे आभार माना सारखे असं मी म्हणत नाहीये की दे बाप्पा धन्यवाद, हे किती मला So, दबावात टाकतात. there is this one aspect where you bind the powers of darkness working through that fellow to oppress you. तर एक स्तर असा आहे की जिथे तुम्ही त्या माणसाद्वारे समजा काही सैतानी शक्ती कार्य करून तुम्हाला दबावामध्ये टाकायचा प्रयत्न करत ती तुम्ही बांधू शकता Get behind me, Satan. आणि सैतानाला म्हणू शकता की माझ्या मागे हो, You are an offense to me. तू माझ्यासाठी विरोध आहेस. While at the same time, त्याच वेळेला there is another level एक स्तर असं पण आहे where you just learn to thank God for the evil people. जिथं तुम्ही दुष्ट लोकांसाठी, वाईट लोकांसाठी प्रभूचे आभार मानायलाही शिकू And so शकता. this is the second aspect we are dealing with. तर हे जे दुसरं स्तर आहे ना, त्या स्तराविषयी मी तुम्हाला शिकवत आहे की सगळ्यांसाठी तुम्ही प्रभूचे आभार मानायला शिका. Because the first aspect is very easy. कारण पहिलं स्तर फार सोपं आहे. काही केलं मी बांधतो. उठ मी सूट बांधतो. सैतानाला बांध, उठ सूट सैतानाला बांध, कोण आलं कोण वागलं फंत तुला सैतान So that aspect I'm not dealing today. तर त्या स्तराला मी आज हाताळतच नाहीये. But the second aspect, which is a little bit hard for us as believers, पण जे दुसरं स्तर आहे ना की जे विश्वासू नात्याने आपल्यासाठी जरा अवघडच आहे की सगळ्यांसाठी आता देवाचे आभार कसे मानायचे ते शिकवतोय कसे so Paul मानायचे. says, पॉल म्हणतो I exhort first of all प्रथम तर मी तुम्हाला असा बोध करतो that supplications, prayers, intercessions, and giving of thanks be made for all men. पॉल काय म्हणतो 1 तिमोथी 2 पहिलं वचन, सर्वात प्रथम हा बोध मी तुम्हाला करत आहे. सर्वात प्रथम बर का, काय बोध करत आहे की माणसांसाठी विनंत्या, प्रार्थना, रदबदल्या आणि उपकार स्तुती करत राहा. So did you notice that he talks about prayers, प्रार्थनेविषयी तो बोलत आहे, intercessions, विनंतीविषयी बोलत आहे, and supplications? रदबदल्या बोलत आहे. And did you notice the fourth thing mentioned here? आणि चौथी बाब काय लिहिली आहे लक्षात येत आहे? And giving of thanks be made for all men. काय लिहिलेलं आहे दिसलं का? उपकार स्तुती शब्द दिसला का? हा, See- उपकार स्तुती सगळ्यांसाठी, सर्व माणसांसाठी उपकार He स्तुती did कर. not say giving of thanks be made for some men. काही लोक जी चांगली आहेत त्यांच्यासाठी उपकार स्तुती कर असं लिहिलंय का? See, we can understand the first three. आपण पहिल्या 3 गोष्टी समजू शकतो. विनंत्या, Supplicate, pray, प्रार्थना, and रदबदल्या. intercede for all men. विनंत्या, प्रार्थना, रदबदल्या सगळ्यांसाठी करा हे आपल्याला कळू शकतं. And also for the rulers in verse 2. आणि दुसऱ्या वचनात दिलंय अधिकाऱ्यांसाठी प्रार्थना करा. But it's very hard to understand giving of thanks for all men, which includes even the bad. पण सर्व माणसांसाठी उपकार स्तुती करा हे समजणं जरा अवघड जातं कारण की सर्व माणसांमध्ये वाईट माणसंही येतात. Amen. Amen. Those people who come in the circle of your life, जी लोक तुमच्या जीवनाच्या वर्तुळात येत आहेत, not those people whom you don't know also. ज्या लोकांना तुम्ही ओळखत नाही अशा लोकांविषयी नाही. How can you thank God for them? ज्या लोकांना तुम्ही ओळखत पण नाही त्या लोकांसाठी तुम्ही प्रभूचे आभार कसे मानणार? But those people who move in your own circles, पण जे लोक तुमच्या स्वतःच्या वर्तुळामध्ये बसणारे उठणारे परिचयाचे असतात, you need to try thanking God for bad men. अशा त्या सर्व वाईट लोकांसाठी सुद्धा तुम्ही प्रभूचे आभार उपकार स्तुती मानायला शिका. People will say, try thanking God for bad men. I will shoot that fellow. आता लोक म्हणतील वाईट माणसांसाठी प्रभूचे आभार मानायला शिका म्हणजे मी तर गोळी झाडीन त्याला. काय हा, तुम्ही म्हणता फूल द्या, फूल काय मला बंदूक आणायचं. See, he doesn't say give thanks for those who bless you जे तुला आशीर्वाद देतात त्यांच्यासाठी उपकार स्तुती कर असं लिहिलेलं or नाही. have been a great encouragement or blessing to you. किंवा जे लोक तुला आशीर्वादित करतात आणि तुला नेहमी एनकरेज करतात त्या लोकांसाठी तू आभार मान असं लिहिलेलं नाही. That we do and we have to do and we should do. ते आपण करतोच, ते करायलाच पाहिजे, ते करायलाच हवं, ते आपण करतोच. But he says for all men. पण इथे लिहिलंय सर्व माणसांसाठी. That includes the people who have abused you, troubled you, cheated you. त्या माणसांमध्ये सगळी माणसं आली ज्यांनी तुम्हाला नावं ठेवली, ज्यांनी तुम्हाला फसवलं, See? सगळी आली. Now he doesn't say to give thanks for all things. Mind सर्व you. गोष्टींसाठी आभार मानायला सांगत नाहीये. Some people think काही लोकांना वाटतं देवाने सांगितलं सगळ्यासाठी आभार करा म्हणजे मी आता धन्यवाद करतो. सगळं जे वाईट दिवस मी बघतोय, जे त्रास माझा आहे ते सगळ्यासाठी मी धन्यवाद देतो. गोष्टींसाठी आभार मानायला सांगत नाहीये तो, वाईट गोष्टींसाठी. Because the Bible is very precise in its theology. You need to understand that.
ईश्वरी ज्ञान जे बायबलमध्ये दिलेलं आहे ना ते फार क्लिअर आहे, त्याचा तुम्ही गोंधळ उडवू नका. For you should not thank God for any bad things in your life. तुमच्या जीवनात ज्या काही वाईट गोष्टी होतात त्या गोष्टींसाठी आभार मानू नका. Because 1 Thessalonians 5:18 says, 1 थेसलनी 5:18 मध्ये लिहिलंय, in everything give thanks. प्रत्येक गोष्टीत, गोष्टींसाठी नाही, गोष्टीत. हा. हालेलुया. तुम्ही त्याच्यामध्ये अडकलेले आता धन्यवाद करा, कारण की प्रभू तुम्हाला त्याच्यामधनं काढणार. सोडवेल. हालेलुया. Not for those things. You are not happy for those things. त्या गोष्टींसाठी तुम्ही आनंद मानू नका. Amen. त्या परिस्थितीसाठी आनंद मानू नका. Say, you should say in that trouble. तुम्ही वाचा ना, मराठीत क्लिअर लिहिलेलं आहे. इफ यू वॉन्ट यू ओपन अँड रीड. 1 थेसलनी 5 अध्याय 18 वचन. प्रत्येक गोष्टीसाठी लिहिलंय का? हा. वाचा. प्रत्येक गोष्टीसाठी लिहिलंय का? बघा काय लिहिलंय मराठीमध्ये. प्रत्येक गोष्टीत. गोष्टीत. प्रत्येक गोष्टीमध्ये ते गोष्टी त्याच्यामध्ये तुम्ही आहे, आता त्रासात आहे. हा, गोष्टीत फरक असतो ब्रदर. गोष्टीत आणि गोष्टीसाठी नाही. गोष्टीसाठी नाही, गोष्टीत. आता त्या परिस्थितीत तू आलेला आहे, धन्यवाद. But now here we are not talking about things, but we are talking about people. आणि इथे तर आपण गोष्टींविषयी न बोलतच नाहीये. आपला विषय आहे माणसं. And that also wicked people. आणि तीही वाईट माणसं. Amen. हालेलुया. So in everything give thanks, not for everything give thanks, but in everything give thanks, not for everything give thanks. प्रत्येक गोष्टीत आभार माना, प्रत्येक परिस्थितीत आभार माना, परिस्थितीसाठी नाही. Why? का? Because there are a lot of things that are not designed of God. कारण बऱ्याच अशा गोष्टी असतात ज्या देवाने रचलेल्या नाहीत. So there is much evil in the world, त्या जगात फार वाईटपणा आहे. and you do not give thanks to God for those evil. आणि त्या वाईटासाठी तुम्ही परमेश्वराचे आभार मानू नका. But see the contrast here. It says giving thanks for all men. पण माणसांचा प्रश्न जेव्हा येतो ना, Yes. तेव्हा देवबाप म्हणतो चांगली माणसं किंवा वाईट माणसं, आम्ही आभारी आभारी मानतो येशूला. हालेलुया. For all people. सर्व माणसांसाठी गायचं. So there- आभार मानतो येशूला. Bad people, good people. चांगल्या लोकांसाठी, वाईट लोकांसाठी आभार मानतो येशूला. See, there is a teaching going on शिकवण चालू आहे. that tells us that we need to praise God for everything. की- Don't fall into that trap of the devil. सध्याला आध्यात्मिक जगतामध्ये एक टीचिंग असंही चाललेलं आहे की ज्यात असं शिकवलं जातं की प्रत्येक परिस्थितीत, वाईट परिस्थितीत किंवा वाईट परिस्थितीसाठी प्रभूचे आभार माना. परिस्थितीसाठी नका मानू, See, that is not scripture. परिस्थितीत माना. ते शास्त्राला धरून नाहीये परिस्थितीसाठी. But if you say praise God for everyone, you are scriptural. पण जर तुम्ही असं म्हटलात ना, सर्व माणसांसाठी प्रभूला धन्यवाद, तर ते शास्त्राला धरू नये, कारण की तिमोथी ते लिहिले. But if you say praise God for all circumstances, then it's wrong. पण जर तुम्ही म्हटलात की सर्व परिस्थितीसाठी देवाला धन्यवाद, तर ते चुकीचं आहे. In everything you should praise God. परिस्थितीत देवाचे आभार. How many are understanding? हालेलुया. Praise God for everyone, you are scriptural. Praise God for everything, hallelujah. you are unscriptural. सर्व माणसांसाठी धन्यवाद, तू बायबलला धरून बोललास. सर्व परिस्थितीसाठी धन्यवाद, तू चुकलास. सर्व परिस्थितीसाठी नाही, सर्व परिस्थितीत धन्यवाद. Now listen. ऐका. He says thanksgiving for all men. सर्व माणसांसाठी उपकार स्तुती करावी. Now why can't we thank God for the evil ones? का आपण वाईट माणसांसाठी परमेश्वराची उपकार स्तुती करू शकत नाही? Because कारण we have been hurt somewhere. आपल्याला कुठेतरी वाईट वाटेल असं त्यांनी केलंय. वी आर हर्ट. आम्हाला वाईट वाटलं तुम्ही असं बोलला. That means if we are never hurt, we would love them. याचा अर्थ आपल्याला वाईट वाटेल असं त्यांनी बोललं नसतं तर आपण त्यांच्यावर प्रेम केलं असतं. म्हणजे ते एकदम परफेक्ट असायला पाहिजे, तेव्हाच आम्ही त्याच्यावर प्रीती करतो. याचा अर्थ समोरचा माणूस अगदी परिपूर्ण झाल्यावरच आपण त्याच्यावर प्रेम करणार आहोत But का? are we not applying conditions? आपण अटी लावतोय की नाही? Wherever you apply conditions, it is not agape love. याचा अर्थ आपण अटी लावतोय की तू जर माझ्याशी चांगला वागला, माझ्याशी चांगलं बोलला, तर मी तुझ्यावर प्रेम करीन आणि तुझ्याशी चांगली राहीन. पण देवबापानी तर आपल्याला अट ठेवायला सांगितलेलं नाहीये, तर अगापे प्रेम करायला सांगितलंय. Unconditional love is agape love, where there is no condition applied. अट न ठेवता केलेलं जे प्रेम असतं त्याला अगापे प्रेम म्हणतात. मी तुला प्रेम करणार जर तू हे केलं माझं. दॅट इज अ कंडिशन. तू एवढं एवढं माझ्यासाठी केलं तर मी तुझ्यावर प्रेम करीन. तर हे अट ठेवलेलं प्रेम आहे. आय विल लव्ह दोज हू लव्ह मी. जे माझ्यावर प्रेम करतात त्यांच्यावर मी प्रेम करीन. त्यात विशेष काय? ते सगळं Anybody does. ते हे नसलेलेही करतात. Pharisees also do that. परुषीही करतात.
But उसको Jesus कुछ ज्यादा said, लगता नहीं, पण येशू बोलला love your enemies. शत्रूंवर प्रीती करा. Love your हालेलुया. enemies. शत्रूंवर प्रीती करा. Enemies means somebody who cannot give you anything but they will take from you. शत्रू म्हणजे कोण की जे तुम्हाला काही देत नाहीत पण तुमचंच घेऊन जातात, त्यांना शत्रू म्हणतात. Isn't it right? आणि त्या शत्रूंवर प्रीती करा असं लिहिलंय. Enemy means शत्रू म्हणजे forget about him giving you anything. त्या शत्रूंनी तुम्हाला काही देणं लांब आहे, Forget about he not doing anything, त्यांनी काही करणंही लांब आहे, but he is taking away from तर you. तो येऊन तुझं सगळं लुटून घेऊन जातो. And you need to love them. आणि त्या शत्रूवर तू प्रेम करायचं असं येशूनी शिकवलेली शिकवण आहे. That is a concept which cannot be accepted by the world. आणि ही जी कन्सेप्ट आहे, ही जी शिकवण आहे ती या आधुनिक जगाला पटतच नाही. But did you see how this love is so different from human affection that the world talks पण about? पहा ना, हे अगापे प्रेम किती वेगळं प्रेम आहे. माणूस ज्या भावनांविषयी बोलतो त्याच्यापेक्षा हे अगापे प्रेम किती वेगळं आहे पहा. God so loved the world परमेश्वराने जगावर इतकी प्रीती केली that he gave. की त्यानं दिलं. See? म्हणजे That he gave. प्रेम म्हणजे काय, त्यांनी दिलं. There's nothing written about him receiving anything. त्यानं काही घेण्याविषयी लिहिलेलंच नाही, But he loved everyone. पण त्यांनी सगळ्यांवर प्रीती केली. This word agape love, अगापे प्रीती हा जो शब्द आहे, it is not only meant for those who love you or bless you, but those who don't love you and don't bless you as अगापे well. प्रीती हा शब्द जे लोक आपल्याला प्रीती करतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात फक्त त्यांच्यासाठीच वापरायचा असं नाहीये, तर जे लोक आपल्याला काही देत नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा, आणि जे लोक आपल्याला असं वाटतं की वाईट आहेत हे लोक, त्यांच्यासाठी सुद्धा अगापे प्रीती हा शब्द आपण वापरायला हवाय. Jesus said, when you invite somebody home, see that you invite somebody who has nothing to give you. येशू म्हणाला, तुम्ही जर घरी कोणाला आमंत्रित करणार असाल तर अशांना आमंत्रित करा की जे परतफेडीत तुम्हाला काही देऊ शकणार नाहीत. तसल्या लोकांना बोलवा. अशा लोकांना घरी बोलव. Amen. आमेन. Because that is agape love. ते अगापे प्रेम It आहे. does not expect anything, but it is God's goodness that when you apply this principle of agape love, God blesses you. जे अगापे प्रेम कुठल्याही गोष्टीची अपेक्षा ठेवत नाही, पण जेव्हा देव तुमच्यामध्ये ते अगापे प्रेम सगळ्यांसाठी वाहताना पाहतो त्याला देव तुम्हाला आशीर्वाद देतो. Amen. आमेन. Because if he is an enemy, he will give you nothing. कारण तो जर तुमचा शत्रू आहे तर तो तुम्हाला काही देणार नाहीच आहे. And Jesus said, that is why you need to love him. आणि येशू म्हटला यासाठी तू त्याच्यावर प्रीती केली पाहिजे कारण तो तुझा शत्रू आहे. You know, तुम्हाला माहिती आहे the people who have the most peace in their heart is those who don't consider anybody as their enemy. कुठल्या पद्धतीच्या लोकांच्या हृदयामध्ये सगळ्यात जास्त शांती असते माहिती आहे तुम्हाला? अशा पद्धतीचे लोक की जे लोक कधीही कुणालाही आपला शत्रू मानत नाहीत, अशाच पद्धतीच्या लोकांच्या हृदयात नेहमी शांती असते. Yes. कारण ते म्हणतात आय हॅव नो एनिमीज, I have no enemies. नो शत्रू, मला कोणी शत्रू नाहीये. And it should be. आणि असंच असायला पाहिजे आपल्या जीवनात. It should be. असंच आपल्या जीवनात असायला हवंय की आपला A कोणीही शत्रू नाही. Christian does not have an enemy. खरं म्हणायला गेलं ना, जर खरोखर म्हणायला गेलं तर ख्रिश्चन माणसाला एकही शत्रू असू नये. See, when we apply the principle of God, where he says, love your enemies, when you start loving your enemies, then you finally don't have any enemy. जेव्हा देवानं दिलेलं तत्व आपल्या जीवनामध्ये आपण आचरणात आणू की जिथं देव म्हणाला की तू शत्रूंवर प्रीती कर, आणि जर शत्रूंवर आपण प्रीती करायला लागलो तर मग आपल्याला शत्रू कुठे आहेत? शत्रू राहिलेच नाहीत. You have only one enemy. एकच शत्रू आहे आपला, That is the devil. सैतान. Other than the devil, we have no enemies. सैतानाशिवाय आपला एकही शत्रू नाही. Even believers, sometimes it is hard for me to digest. They say, तो काय आहे? तो एकदम वाईट आहे, तो एकदम शत्रू आहे माझा." कधी कधी बिलीवर लोक सुद्धा जेव्हा आपसामध्ये एकमेकांविषयी असं बोलतात ना की हा माणूस चांगला नाही, तो माझा शत्रू आहे, हे बघून मला आश्चर्याचे धक्के बसतात की हे बिलीवर असं कसं बोलतात. Amen. We need to love with a selfless love, no selfish love. असं नाही, निस्वार्थी प्रीती करायला शिका. Amen. स्वार्थ And मध्ये agape आणू नका. love loves the enemies, even for the evil people, whatever they may have done to you. See, actually, when you love your enemies, you are healing yourself, you are blessing yourself. अगापे प्रीती सर्वांवर प्रीती करत असते. आणि खरं म्हटलं तर जेव्हा तुम्ही तुमच्या शत्रूंवर प्रीती करायला लागता ना, त्याला तुम्ही स्वतःसाठीच आरोग्य घेताय, Yes, स्वतःसाठीच आशीर्वाद घेताय, it's a benefit to you तुम्हालाच त्याचा फायदा होत आहे. because कारण when you live in hurt, जेव्हा तुम्हाला वाईट वाटलेलं that असतं, kills you. त्या वाईट वाटलेल्या भावनेत तुम्हीच ठार मरताय. But when you say, पण जेव्हा तुम्ही असं म्हणता I have nothing against him, मी कुणाविरुद्ध काही ठेवलेलं नाही, immediately you are healed. लगेच तुम्हाला आरोग्य मिळतं. See,
And Jesus said, येशू बोलला, if you cannot forgive them, how can you expect me to forgive you? So there again, second thing you don't get, then you don't get forgiveness for your own self. येशू बोललेला आहे, तू जर दुसऱ्यांना क्षमा करू शकत नाही तर मी तुला क्षमा करावी अशी अपेक्षा तू माझ्याकडनं कशी बाळगतो? म्हणजे येशूकडून आपल्याला क्षमा मग मिळणार नाही. Jesus said, before you come giving me a gift, go and reconcile with your brother and then give me a gift. येशू म्हणाला, वेदीवर तू माझ्यासाठी अर्पण घेऊन येत असताना अगोदर जा तुझ्या बंधुजनांशी भाव बहिणींशी समेट कर. काही खटकलेलं असेल तर ते सगळं निपटून घे, समेट करून घे. दया, क्षमा, शांती, सॉरी हे सगळं म्हणून टाक आणि मग ये. Why should we be so stingy about the love we ought to love with, which is given by gift from God? जे प्रेम आपल्याला देवाने दान म्हणून देऊन आपल्या हृदयामध्ये ओतलेलं आहे, ते फुकट मिळालेलं प्रेम का कंजूसपणे लोकांवर वापरताय? हे तुमचं नाहीये, ते कुठे तुमचं प्रेम आहे? देवाने दिलेले. ते तुला देवाने दिलंय ना. He has poured means it came gushing in you. मराठी शब्द आहे ओतले. ओतलंय देवाने अगापे प्रेम आपल्यामध्ये ओतलंय. So much it is written, otle, correct? ओतलेलं आहे. येस, ओतलंय. Gushing, it comes gushing in you. जसा झरा उफाळून वाहत येतो तसं ते ओतलेलं आहे. In fact, you are not giving from the depths of your heart this agape love. It is only the outflowing which is flowing over. When the cup runs over, out of that you are going to give. तुम्ही तर काय तुमच्या हृदयाच्या खोलीतनं ते काढून देणार नाहीये, तर तुमचं हे हृदयरूपी जे भांड आहे ते त्या अगापे प्रीतीनं ओसंडून वाहत आहे आणि त्या वाहत्या प्रीतीतनं तुम्ही लोकांना प्रीती द्यायची आहे. तर त्याच्यात एवढी काटकसर आणि कंजूशाही कशाला करताय? If we say we love somebody and if we don't love somebody, that means the ones whom we love, we are expecting something from them. आपण जर म्हणतो की याच्यावर मी प्रेम करतो आणि हा मला अजिबात आवडत नाही, तर याचा अर्थ जो आपल्याशी चांगला वागतो फक्त तेच आपल्याला आवडतात आणि बाकीचे नाही. See, if I don't love somebody, that means I was expecting something from you, but you didn't give me. That's why I don't love you. मी जेव्हा असं म्हणतो की हा XYZ माणूस मला आवडत नाही, याचा अर्थ त्याच्याकडनं मला काहीतरी अपेक्षा होत्या आणि त्या अपेक्षा त्यांनी पूर्ण केल्या नाहीत म्हणून तो मला आवडत नाही. Amen. पण असं नाही. If that is the kind of thinking we have got, we need to correct ourselves. अशा पद्धतीची विचारसरणी घेऊन जर तुम्ही बिलीवर जीवन जगत असाल तर थोडंसं आपण सुधारायची गरज आहे We need to say, आणि म्हणायची गरज आहे, I will love them irrespective of what I get or not get from him. मला त्यांच्याकडनं काही मिळो न मिळो, ते माझ्याशी कसेही वागो, त्यांनी काही करो, मी सगळ्यांवर प्रीती करायचं ठरवलेलं आहे. Amen. आमेन. See, in many of the Christian circles, this kind of love has not been taught much. जास्तीत जास्त ख्रिश्चन गटांमध्ये किंवा ख्रिश्चन ग्रुप्समध्ये अशा पद्धतीच्या अगापे प्रीतीवर बोललं जात नाही आणि बोललेलं तुम्हाला ऐकायला मिळणार Their आहे. love is only based on self-gain or human affection. त्यांचं प्रेम फक्त मानवी भावनांवर आधारित आणि माझा स्वार्थ पूर्ण झाला पाहिजे बस एवढ्यावर आधारितच असतं. But when we are renewed by God's word, पण जेव्हा देवाच्या शब्दाद्वारे आपण नवीन होतो and then we are opened to understand God's depth of His love, आणि देवाच्या शब्दातल्या प्रेमाची खोली जेव्हा आपल्याला समजू लागते, the quality of His love. देवाच्या प्रेमाचा दर्जा जेव्हा आपल्याला कळतो, Even Paul says, पॉल म्हणतो, I don't know the depths and the heights and the length and the breadth of God's love. मला देवाच्या प्रीतीचा अजूनपर्यंत देवाची प्रीती किती खोल आहे, किती लांब आहे, किती रुंद आहे, मला अजूनपर्यंत ह्याचा थांग पत्ता नाही. We are just touching the fringe of the garment of love. असं पॉल सारखा प्रेषित जर म्हणून जाऊ शकतो तर तुम्ही आणि मी कशात जमा आहोत? आपण तर देवाच्या प्रीतीच्या जग्याच्या काठालाही अजून हात लावला नाही असं म्हणायला लागेल. Amen. See, we need to thank God then for all our enemies तर now. असं करू नका. शत्रूंसाठी सुद्धा आणि सर्व माणसांसाठी प्रभूची उपकार स्तुती आजपासून करायला शिका. See, I will, in the course of the days, I will tell you what blessings wait for such an attitude. येणाऱ्या दिवसांमध्ये मी तुम्हाला शिकवीन आणि दाखवीन अशी वृत्ती घेऊन जर आपण जगू लागलो तर काय आशीर्वाद मिळतात. Amen. आमेन. Thanklessness can fill your minds with doubt and with many other things. आपण जर उपकार स्तुती केली नाही ना सर्वांसाठी तर मग आपल्या हृदयामध्ये नेहमी शंका कुशंका That's येऊ why लागतात. you see people complaining, आणि म्हणून तर मग तुम्ही काही बिलीवर लोकांना सारखं कुरकुर doubting, कुरकुर unbelief. शंका घेणं, अविश्वास. You know why? का माहितीये? Because thanklessness towards people. कुणाशी पटत नाही, कुणाशी जमत नाही. का? कारण की सगळ्यांसाठी हे आभार मानणारे लोक नाहीयेत म्हणून यांचं कुणाशी जमत नाही, कुणाशी But पटत when नाही. you thank God for that person, पण जेव्हा समोरच्या माणसासाठी मग तो कसाही असो, आपण जेव्हा त्याच्यासाठी प्रभूचे आभार मानतो you'll only be looking at his positive aspect instead तेव्हा of his negative aspect. त्या माणसाकडे पाहताना तुम्ही त्याचे सकारात्मक
दृष्टिकोनच नेहमी पाहाल, तुम्ही त्याच्या नकारात्मक बाजूंमध्ये जाणारच नाही. See, when you don't thank God for people, जेव्हा तुम्ही लोकांसाठी माणसांसाठी प्रभूचे आभार मानत नाही, you don't believe that God can change that person. त्याला तुम्ही हा विश्वास ठेवत नाहीये याचा अर्थ की देवबाप या माणसाला बदलू शकतो. Or you don't believe that God can deal with that person. याचा अर्थ तुमचा असा विश्वास नाहीच आहे की देवबाप या माणसाच्या हृदयात कार्य करून त्याला बदलू शकतो. Thanking God for that person means you are trusting God also to change that person. त्या माणसासाठी परमेश्वराचे आभार मानणे याचा अर्थ परमेश्वरावर असा विश्वास ठेवणे की प्रभू मला माहिती आहे, मला ठाऊक आहे, माझा तुझ्यावर विश्वास आहे, एक ना एक दिवस तू यालाही बदलशील. Amen. Amen. Praise the Lord. Hallelujah. Believing that God knows it. असा विश्वास ठेवणं की प्रभूला तर सर्व ठाऊक आहे ना, He knows everything. प्रभूला तर सगळंच माहित आहे ना. Not thanking God, प्रभूचे आभार न मानून it seems to convey a message जणू असा संदेश जातो that you are not satisfied with God and you believe that God will never work in the other person's की life. तुम्ही देवाशी तृप्त नाही आहात, तुम्ही देवाशी समाधानी नाही आहात आणि तुमचा असा विश्वासच नाहीये देवावर की देवबाप या समोरच्या माणसाला बदलेल. But when you thank God for that person, पण जेव्हा तुम्ही समोरच्या XYZ कुठल्याही माणसांसाठी देवाचे आभार मानता in a sense you are telling God, आणि जणू मग तुम्ही देवाला असं म्हणता, you know that what I am going through because of this man, प्रभू देव बाप्पा तुला माहितीये की या माणसांमुळे मी कुठल्या परिस्थितीतून जातोय and you have the power in your own way, in your own time to deal with that आणि person. तुझ्यामध्ये एवढी शक्ती आणि सामर्थ्य आहे की तुझ्या वेळेत आणि तुझ्या रीतीनं तू या माणसांच्या जीवनात सुद्धा कार्य करशील. I know मला ठाऊक his आहे life is not proper, की या माणसाचं जीवन काही but I बरोबर नाही, thank you Lord for that person, पण तरी मी तुला धन्यवाद देतो प्रभू त्या माणसासाठी. because I know there is a purpose in his life that you are dealing with. कारण मला माहितीये त्या माणसाच्या जीवनात असा काहीतरी हेतू आहे की ज्यात तू येऊन कारभार करणार आहेस. Praise the Lord. Hallelujah. Because though we may leave that person, God cannot leave that person. कारण जरी आपण त्या माणसांना सोडलं ना तरी देव त्या माणसांना सोडणार नाही. He does not want anybody to perish. कारण देवाचं वचन आहे, त्याची इच्छा नाहीये की कोणाचा नाश व्हावा. Just imagine if God had left us. समजा देवाने आपल्याला सोडलं असतं, 10 times he had spoken to us, but we never became believers, and the 11th time he left us, what would have happened to us? समजा 10 वेळेला प्रभू आपल्याशी बोलला आणि तरी आपण प्रभूकडे आलो नाही, आपलं तारण झालं नाही, बिलीवर आपण झालो नाही आणि मग 11व्या वेळेला प्रभूनी आपल्याला सोडूनच दिलं तर आपली काय गत होईल. Praise the Lord. हालेलुया. See, even in the church, चर्च मध्ये पण you may find some people who are troublemakers. काही लोक तुम्हाला चर्च मध्ये पण अशी सापडतील की जी नेहमी त्रासदायीच असतात. And don't say, असं म्हणू नका Pastor, I want to change the church. पास्टर मला चर्चला बदलायचं Because there किंवा are मी 3 चर्च people बदलणार. here, they are troubling me lots. असं म्हणू नका की पास्टर मी चर्च बदलणार आहे कारण तुमच्या चर्च मधले 3-4 लोक फार वाईट आहेत. What if the other church you have find 5 people who are troubling you? अरे माझ्या चर्च मधले 4 लोक वाईट आहेत, दुसऱ्या चर्चला जॉईन होऊन 10 लोक वाईट सापडले तर मग तू What कुठे will you जाशील? do? काय And करशील? maybe God is trying to change you and you don't realize it. आणि या सगळ्यांना बदलता बदलता देवबापाला जर तुलाच बदलायचं असेल आणि तेच तुला सुधरत नसेल तर मग, Because at times God sends people to us for our benefit. कारण कधी कधी देवबाप लोकांना आपल्याकडे अशासाठी पाठवतो की आपला त्यातून काहीतरी लाभ व्हावा. Because sometimes the light in us is darkness and you need another light to show the darkness in कारण की you. कधी कधी आपल्यातला प्रकाश काळा झालेला असतो आणि म्हणून देवबाप्पा कुणाला तरी घेऊन येतो आपल्याकडे की ज्याच्या प्रकाशामुळे आपलं जे काळं झालंय ते प्रकाशमान व्हावं. Sometimes, कधी कधी like Jonah, योनाप्रमाणे even unbelievers have to shake up the believers and say, rise up and pray. अविश्वासू लोकांना पण विश्वासू लोकांना जागं करावं लागेल आणि म्हणावं लागेल की उठ प्रेयर कर. Praise the Lord. हालेलुया. Second point we will learn दुसरा next मुद्दा week. दुसऱ्या रविवारी. Say thank you, Jesus, हालेलुया. Say म्हणा thank you, धन्यवाद Lord. येशू. for all men, सर्व for माणसांसाठी all people. धन्यवाद. I thank you, म्हणा Lord. सर्व माणसांसाठी मी तुला धन्यवाद देतो. Say I have no enemies on this earth. म्हणा माझा कुणीही शत्रू नाही या जगात. I see them as hurt people. त्या लोकांना मी तुटलेली लोक म्हणतो. I don't see them as bad people मी or त्या wicked लोकांना people. वाईट लोक म्हणत नाही, दुष्ट लोक म्हणत नाही, मी असं म्हणतो की हे तुटलेले लोक आहेत. You have placed me there to be a help to him. आणि अशासाठी तू मला या लोकांमध्ये आणून ठेवलंयस की मी या तुटलेल्या माणसाला बदलावं And I am praying for them आणि मी त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहे with thanksgiving. आभार प्रदर्शनासह, उपकार स्तुतीसह. And see what blessings await for you. आणि काय आशीर्वाद मग तुम्हाला मिळतील पहा. Lord, I thank you. प्रभू मी तुझे आभार मानतो. We have made the right kind of prayer. आम्ही योग्य प्रकारची प्रार्थना केली And I know आणि मला ठाऊक in the आहे coming days, येत्या दिवसात we are going to see a lot of changes. आम्हाला खूप बदल दिसणार आहे. Not only in their lives, but even in our lives. फक्त त्यांच्या जीवनात नाही तर आमच्या जीवनात सुद्धा. Thank you, Father. धन्यवाद बापा. In Jesus' name I pray. येशूच्या नावात मी मागतो.
आमेन. Lord, bless all of them. प्रभू सर्वांना आशीर्वादित कर. Fulfill all their heart's desires. त्यांच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण कर. There are people who need healing. काही लोकांना आरोग्य हवंय. You heal them right now. त्यांना आत्ताच्या आत्ता आरोग्य दे. Let your power enter into them तुझं सामर्थ्य त्यांच्यामध्ये जाऊ दे and give them a new lease in their life. आणि त्यांच्या जीवनामध्ये त्यांना अजून दिवस वाढवून दे. Those who are in financial trouble, ज्यांना आर्थिक अडचण आहे remove them out of the financial strait त्यांना सर्व आर्थिक अडचणीतून बाहेर काढ and bless them. आणि त्यांना आशीर्वादित कर. Those who are concerned about their marriages, ज्यांना विवाहाची काळजी होत आहे let a right person come in their life. त्यांच्या जीवनात योग्य व्यक्ती घेऊन ये. Those who are concerned about their enemies, ज्यांना शत्रूंची काळजी आहे Lord, as they pray with thanksgiving, you solve all troubles. प्रभू ते उपकार स्तुतीसह जेव्हा तुला प्रार्थना करतील तेव्हा तू त्यांच्या सर्व समस्या सोडव And let my people be blessed. आणि माझे लोक आशीर्वादित होऊ देत. Be blessed in the name of Jesus. येशूच्या नावात आशीर्वादित व्हा. Be blessed in the name of Jesus. येशूच्या नावात आशीर्वादित व्हा. Be blessed in the name of Jesus. येशूच्या नावात आशीर्वादित व्हा. And all the people said amen and amen. सर्व लोक म्हणतात आमेन.